गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। प्रमाणं भवाब्धे धम्माम कानाम नितंब कराभ्याम धृतो येण तस्मात् विधातुर्वसत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांचे कृपादानी कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका कलावद्य जीवोद्धरार्थावतारम। कलांकांकते ज्योतिकामोदिवक्त्रम खलाणी शबादापणोदारदक्षम। समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो। त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची महिम न पारंते परम विदुषो यज्ञ सदृशी। स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तद्वसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे निर्भवाद परिकरलोकाभिरामं। रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरण सरोज रज निज मनो मुकुरु सुधारी। वरणौ रघुबर बिमल जसु जोदायकु फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता। काय भक्तच्या त्या वाटा मोजदा भाव्या सुभटा। सभा सकल साधू संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानी यांची या सकला ते विनवणी करा विठ्ठल स्मरण। नामरूपी अनुसंधान मस्तके पायाभरी या वारकरी संतांच्या शेगाव गावी। वसले गजानन तयाच्या चिंतने हरतील विघ्न। म्हणून अंतरी स्मरा सद्गुरुला नमस्कार माझा। श्री गजाननाला नमस्कार माझा। श्री गजाननाला नमस्कार माझा। श्री गजाननाला मथुरेच्या देवराया। मथुरेच्या देवराया। मथुरेच्या देवराया। मथुरेच्या देवराया। दंडवत तुझे पाया। 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 देवराया दंडवत तुझे पाया। दंडवत तुझे पाया। दंडवत तुझे पाया। बंधनच्या देवराया दंडवत तुझे पाया। दंडवत तुझे पाया। दंडवत तुझे पाया। मथुरेच्या देवराया दंडवत तुझे पाया। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत। प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग
भगवत संप्रदाय रूपी महान अशा वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धिमत्तेला न उलगडणारं कोड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा देहुडीवासी श्रीमंत श्रीसंत जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग असून कालाय प्रकरणातील अभंग असून महाराज या अभंगामधून गोकुळातील भगवान परमात्म्याच्या भक्तांची अवस्था कशी झाली, भगवान परमात्मा ज्यावेळेस गोकुळामध्ये जन्माला येतात आणि जन्माला आलेल्या भगवान परमात्म्याकडे पाहून आनंद साजरा कसा करतात याचं प्रतिपादन महाराज अभंगाद्वारे करतात. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगाचा सरळ सरळ आणि धावता भावार्थ मी आपल्यासमोर मांडणार आहे. महाराज म्हणतात गोकुळामध्ये लोकांना सुख झालं होतं, मात्र त्या सुखाला अंतही नव्हता आणि पारही नव्हता. संसारामध्ये जे सुख जन्माला येतं, सकाळचं सुख दुपारपर्यंत टिकत नाही, दुपारचं सुख संध्याकाळपर्यंत टिकत नाही. मात्र गोकुळामधील लोकांना जे सुख झालं होतं ना, या सुखाला अंतही आणि नव्हता आणि पारही नव्हता. महाराज ठीक आहे, गोकुळामधल्या लोकांना झालेल्या सुखाला अंतही नव्हता आणि पारही नव्हता, याचं काही कारण असेल ना. महाराज म्हटले बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. की बाबा भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला होता. नंदबाबाच्या घरी भगवान परमात्मा जन्माला आलेला आहे आणि म्हणून त्याचा आनंद गोकुळवासी साजरा करतात. महाराज काही प्रतीक असलेला आनंद साजरा करण्याचा. आम्हाला जर दुःख झालं असेल तर आम्ही आमच्या डोळ्यातल्या अश्रूंना वाट मोकळी करून ते दुःख आम्ही संपादन करत असतो, दुःख प्रतिपादन करत असतो. जर आनंद झाला असेल तर याचंही काही प्रतीक असेल ना. महाराज म्हटले आनंद साजरा करताना त्या ठिकाणी गोकुळातील जी लोक आहेत आनंद साजरा करण्याची काही प्रतीक आपल्यासमोर मांडतायत. तर गुढिया तोरणे, दारामध्ये गुढी उभी केलेली आहे, घरावरती तोरणं बांधलेली आहेत. एवढंच नाही तर करीती कथा गाती गाणे, कथा करतात, गाणे गातात. कारण का बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. महाराज भगवान परमात्मा जन्माला नंदाच्या घरी आलेला आहे. प्रत्येकाच्या घरी मुलं बाळ होत असतात, गोकुळासी आनंद साजरा करतात. पण एवढा आनंद साजरा करण्याचं काय कारण आहे. महाराज म्हणतात साधारण सर्वसामान्य एखादा मुलगा संसारामध्ये जन्माला आला असेल तर त्याचा आनंद अख्ख्या गावामध्ये तुम्ही साखर पेढे वाटून साजरा करतात. हा जगाचा मालक भगवान परमात्मा नंदाच्या घरी जन्माला आलेला आहे आणि याच्या छंदामध्ये या गोकुळास्याची मनं आहेत ही मोहून घेतलेली आहेत. भगवान परमात्मा ज्या ठिकाणी जन्माला आला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या छंदामध्ये ही लोक आपलं सर्वस्व अर्पण करून भगवान परमात्म्याच्या छंदामध्ये आनंदामध्ये सामील होतात. तुका म्हणे छंदे मन मोहिले किंवा एले मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आणि आनंदल्या नरनारी असा अभंगाचा सरळ सरळ आणि धावता भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ आणि धावता भावार्थ मी आपणासमोर मांडलेला आहे. काल्याच्या कीर्तनाकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणजे काला काला म्हणजे नेमकं काय. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो. 2-3-4 हजार लोकसंख्येचं आपलं गाव असेल नाही का माऊली. 4,000 लोकसंख्येच्या गावामध्ये जवळजवळ 3,000 लोक कीर्तनाकरता आहेत का. माझं जरा गणित पक्का आहे, कच्चं आहे म्हणून म्हटलं. आहेत का 3,000? 1,000? अहो 500 नाहीत. बाकीचे गेले कुठं कुठे गेले. भाजी करायला, स्वयंपाक करायला, कुठे लग्न असेल. असो तुम्ही या ठिकाणी येऊन बसलात. फक्त मी तुम्हाला जे सांगेल ते तुम्ही बाकीच्या लोकांना सांगायचं म्हणजे आपलं कीर्तन सार्थकी लागेल. काला काला म्हणजे नेमकं काय आहे. काला ही एक अशी परंपरा आहे, वारकरी संप्रदाय हा जगात नेऊन जर कोणी पोहोचवला असेल तर तो या काल्यानी पोहोचवलेला आहे. विठाला विठाला. काला करण्याकरता खरं म्हणजे काला म्हणजे काय, शेवट गोड होणे याचं नाव काला आहे. माऊली ज्ञानोबाराय 750 वर्षापूर्वी जन्माला आलेले आहेत. आजही 5 पिढ्याच्या नंतरचे नावं तुम्हाला सांगतायत. आपला बाप, आपला आजोबा, आपला पंजोबा, आपला खापर पंजोबा याच्या पुढची पिढी आपल्याला माहीत नाहीये. पण 750 वर्षापूर्वी आळंदीबदीच्या महात्म्याने समाधी घेतली, त्याचं नाव काय हो, माऊली ज्ञानोबाराय. 750 वर्षापूर्वी पैठणला नाथ महाराज, 350 वर्षापूर्वी सदैव वैकुंठ गमन जगद्गुरु तुकोबाराय, 350 वर्षापूर्वी या भारतावरती सत्ता गाजवली छत्रपती शिवाजी महाराज. 350-750 वर्षापासून हे लोक जिवंत का आहेत, तर यांनी आपल्या आयुष्यामध्ये काला केलेला आहे. विठाला विठाला. आयुष्याचा गोड शेवट होणे याला काला म्हणतात. याच्यासाठी केला होता अट्टहास
याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड व्हावा, याजसाठी केला होता अट्टहास. महाराज म्हटले याच्याकरता मी अट्टहास केला होता, माझा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे, दिवस गोड झाला पाहिजे. दिवस गोड झाला कशाहून? साक्षात भगवान परमात्मा प्रयाण काली देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझे अद्भुत वर्तविले, मानवदेह घेऊन निजधामा गेले, निळामने सकळ संता तोष विले. जगद्गुरु तुकोबाराला भगवान परमात्मा घेण्याकरता येतो, भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबारांचा स्वीकार करतो, म्हणजे काला झालेला आहे. भगवान परमात्म्याने जगद्गुरु तुकोबारांना प्रसाद दिला म्हणजे त्यांच्या जीवनाचा काला झाला. तोच प्रसाद भगवान परमात्मा आज आपल्याला देणार आहे, म्हणजे आपण सुद्धा काला करायचा. विठाला विठाला. आणि म्हणून काला करण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. बघा, आपण रोजच्या कीर्तनकाराकडून माऊली एक ऐकत असतो, काय ह्या मनुष्य जन्म आम्हाला मिळालेला आहे. किती जन्मानंतर मिळाला हो? किती जन्मानंतर मनुष्य जन्म मिळाला? बस तरी सांगा. तुम्ही कीर्तन ऐकता ना, म्हणजे आज नाही, 7 दिवसाच्या अगोदर. आत्तापर्यंत कोणीच सांगितलं नाही का? नाही सांगितलं. मनुष्य जन्म चक नाही सांगितलेलं आहे, फक्त आपलं लक्ष इकडे नाही. हां ऐका, 84. हां आता कसं माहिती आहे, अगोदर कसे नाही म्हटले, फक्त फुकट आहे बोलणं म्हणून काही बोलायचं. फोनवर बोलताना विचार करतो आपण, 59 सेकंद झाले की फोन कट करतात का, पुढचा कॉल वाया जात नाही, म्हणजे पैसे कटत नाहीत. फोनवर बोलताना विचार करतो, असंही बोलताना केला पाहिजे. विठाला विठाला. नाही का, 84 लक्ष जन्मानंतर, बरोबर आहे. मग 84 लक्ष होऊन कुणाचा जन्म तुम्हाला मिळाला हो? सांगता येईल का? आता नाही महाराज सांगता येणार. आणि तुम्हाला काय जेवायला बोलवलं का महाराज? तुम्ही सांगायचं नाही, बरोबर आहे ना? मग मी सांगतो, तुम्ही ऐकता का नुसतं ऐकता? ऐका, मी सांगतो, तुम्ही फक्त गणित करा. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष. 20 आणि 9 किती? 11 लक्ष योनी क्रीडामध्ये घ्याव्या, 29 आणि 11 किती? दशलक्ष भोगाव्या पक्षामध्ये, 40 आणि 10 30 लक्ष योनी पशूंची घरी. किती? मानवा भितरी 4 लक्ष. किती झाले? 84 लक्ष जन्म संपले की मग तेव्हा नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा, नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा, देवा नरदेह या नरा, नामा म्हणे देवा नरदेह या नरा. होंदयाचा मातेरा केला मुडे, दयाचा मातेरा केला मुडे, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक 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 योनी कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा, एक एक कोटी कोटी फेरा. दयाचा मातेरा केला मुळे. महाराज म्हटले 84 लक्ष जन्म संपले की मग तुम्हाला जन्म माणसाचा मिळाला. पहिले 20 लाख वेळा तुम्हाला जन्माला यावं लागलं. कुठे? इकडे बघा, टीव्ही इकडे. काहीच नाही, माणूस आहे, त्याला 2 पाय आहेत, त्यांनी प्रसाद ठेवला निघून गेला.
पण आपलं लक्ष तिकडेच. कीर्तन चालू असलं माऊलीन किती जीव तोडून कीर्तन माणूस करायला लागलं आणि एखादं ट्रॅक्टर जुनं 10 वर्षापूर्वीचं जर जवळून चाललं ना लोक लगेच तिकडे पाहतात. ट्रॅक्टर कधी पाहत नाहीत का तुम्ही? तुमचा दोष नाही, या मनाचा दोष आहे. या मनाने मोठमोठ्या लोकांची माती केलेली आहे. विठाला विठाला चंचल म्हणून आहे का? 20 लक्ष वेळा तुम्हाला झाडाच्या जन्मामध्ये जावं लागतं. नारळाचा असेल, निंबाचा असेल, आंब्याचा असेल, बाबळीचा असेल, प्रत्येक झाडामध्ये तुम्हाला 20 लाख वेळा जन्माला यावं लागलं. 9 लाख वेळा पाण्यामध्ये जन्माला यावं लागलं. म्हणजे मासे असतील, अनेक प्रकारचे जीवजंतू असतील. 9 लाख वेळा पाण्यामध्ये, 11 लाख वेळा किड्या मुंग्यांच्या जन्मामध्ये जावं लागलं. 10 लाख वेळा पक्ष्यांच्या जन्मामध्ये, 30 लाख वेळा प्राण्यांच्या जन्मामध्ये आणि 4,03,99,909 वेळा तुम्हाला त्या ठिकाणी मानवाच्या जवळचे जे जीव आहेत, कुत्रा असेल, हरिण असेल, सिंह असेल, हे प्राणी नाहीत बरं, याला माणसामध्ये संबोधलं जातं. कुत्रा, हरिण, प्राणी, मानवा भितरी 4 लक्ष, हे 84 लक्ष येऊन जन्म संपले की मग तुम्हाला काल्याचं कीर्तन ऐकण्याची संधी प्राप्त झाली. जर एवढ्या दिवसांनी काल्याची कीर्तन ऐकण्याची संधी प्राप्त झाली असेल तर तुम्ही कीर्तन ऐकलं पाहिजे आणि सोबत घरी काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. बरोबर आहे? घरी म्हणजे भाजी भाकर नाही बरं सप्ताहातली. घरी म्हणजे काय नेलं पाहिजे? एखादं सुंदर वाक्य तुम्हाला आवडलं तर ते वाक्य आपल्या जीवनामध्ये आपण उतरवलं पाहिजे. आपलं आयुष्य सोन्यासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. मानव जन्म दुर्लभ आम्हाला मिळाला, मात्र तो कशा करता मिळाला? काला करण्याकरता मिळाला. काला कशाला म्हणायचं आहे का? माणूस जन्माला आला की माणसाच्या जन्माची सांगता ही माणसाच्या मृत्यूशिवाय होत नसते. जन्माची सांगता ही मरणाशिवाय होत नाहीये. मंदिराची सांगता ही कळसाशिवाय होत नाही. सूर्योदयाची सांगता ही सूर्यास्ताशिवाय होत नाही आणि सप्ताहाची सांगता ही काल्याशिवाय होत नाही. विठाला विठाला. आणि असा काला करण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. मी सांगून गेलो, जीवनामध्ये माणसाने कर्म चांगलं केलं पाहिजे. भगवान परमात्मा तुम्हाला प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही. जर घरामध्ये आजी, आपल्या घरामध्ये तूप असतं, बरोबर आहे? जर तूप तुम्हाला एखाद्या डब्यामध्ये ठेवायचं असेल तर डब्यामध्ये ठेवायचं तूप, जर त्या डब्याला एखाद्या भाजीचा वास लागलेला असेल तर त्या डब्यामध्ये तुम्ही तूप ठेवता का हो? ज्या डब्याला भाजीचा वास आहे त्या डब्यामध्ये तुम्ही तूप ठेवता का? ठेवता का? मावशी बोला ना हो, तुमच्या पाया पडू का? आता तुम्ही बोलत नाहीत, सांगा. जेवढं दमात घरी आपण मालकाला बोलतो तेवढं तरी बोला, नाही का? भाजीचा वास ज्या डब्याला आहे त्या डब्यामध्ये तूप ठेवता का तुम्ही? नाही. जर दूध एखाद्या पातेल्यामध्ये ठेवायचं असेल, जर त्या पातेल्याला एखाद्या लोणच्याचा वास लागलेला असेल तर त्या पातेल्यामध्ये दूध तुम्ही ठेवता का? दूध ठेवण्याकरता पातेलं स्वच्छ पाहिजे, तूप ठेवण्याकरता डब्बा स्वच्छ पाहिजे. अरे ज्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा साठवायचा आहे ते अंतःकरण स्वच्छ असायला नको का? विठाला विठाला. पण आपल्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्मा ठेवायला जागा शिल्लक. असं म्हटले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर बसून. लोक म्हटले, महाराज देव न लगे, देव न लगे. साठवणीचे रुंदले जागे. आमच्याकडे जागा अजिबात साठवाय, आमच्या हृदयात फक्त पुड्या आणि बिड्याचा धूर साठवायला जागा आहे, देव साठवायला जागा. एक भक्त म्हणतोय, पलंगी मी केली शेज फुलांची, परिमळ सुगंध घ्यान देवा काना, मंदिरी कधी तरिया देवा माझ्या, मंदिरी कधी तरिया कृष्णा माझ्या, मंदिरी कधी तरिया. देवा एकदा माझ्या आयुष्यामध्ये स्पर्श करा. या मातीसारख्या आयुष्यामध्ये मोती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. विठाला विठाला. पण भगवान परमात्मा आपल्या घरी यावा हे खरं सांगा, तुम्हाला वाटतं का? वाटतं का? वाटतं का हो? वाटतं, बरोबर आहे. पण त्याच्याकरता काहीतरी करावं लागेल ना. अरे साधारण मळका तुटका फाटका जवाई घरी यायचा असेल तर सासूबाई 3 दिवस अगोदर तयारी करते. का? माझा जवाई घरी येणार आहे, घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्याने पाहीन. जावायला देवाला नाही, सासूबाई घरी यायची वाट, जावाई घरी यायची वाट पाहते सासूबाई. आणि एकदा का जावाई घरी आला
की सोन्यासारखे माणसं घरात असले तर माणसाला शून्य किंमत असते. 3 दिवस अगोदर म्हशीला पाण्याचा थेंब सुद्धा पाजत नाही का, दूध पातळ येऊ नये म्हणून, नाही का. एवढी काळजी जावयाकरता घेता. पण जावयाला किती प्रेम करा, शेवटी जावाई म्हणतो आमच्या सासऱ्याने आम्हाला काहीच दिलं काहीच. ऐका, जावयाला तुम्ही फक्त एकच सांगा, जावई बापू आता फक्त आमची शेती तुमच्या नावावर करून द्यायची. किती जावयावर प्रेम करा, जावई तुम्हाला नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्म्याकरता 1 सेकंद द्या, भगवान परमात्मा तुमचं नाव त्याच्या अंतःकरणामध्ये कोरल्याशिवाय राहणार नाही माय बाप आहे. पण तेवढा वेळ आपल्याकडे अजिबात नाही. बघा ना, संसारामध्ये प्रेम करतो. एका जावाईने फोन केला बरं का, एका जावाईने फोन केला सासऱ्याला, सासरे बुवा तुमच्या मुलीचं माझं लग्न 1 वर्षापासून झालं, पण 80 किलो 1 वर्ष झालं माझं लग्न झालं, 1 वर्षामध्ये 20 किलो वजन माझं कमी झालं. सासरे बाबा म्हटले झालं काय. अहो काय तुमची मुलगी आहे, एक घास सुद्धा सुखाने खाऊ देत नाही. 5-10 मिनिटं जावाई म्हणतो, सासरे बुवा अहो काय तुम्ही मुलगी दिली, काय तुम्ही हे फळ माझ्या पदरात टाकलं, हां एक घास सुद्धा सुखाने खाऊ देत नाही. जावाई म्हणतो, सासरे म्हणतो काय म्हटले जावाई बापू. जावाई म्हणतो सासरे बुवा अहो असं काय तुम्ही तुमचं फळ माझ्या पदरात टाकलं, एक भाकर सुखाने खाता येत नाही. सासरे बुवा म्हटले जावाई बापू ऐका, तुमच्या पदरात फक्त फळच आहे, 80 वर्षापासून फळाचं झाड मी वागवतोय, मी माझं कसं असेल. फक्त फळ तुमच्याकडे, फळाचं झाड माझ्याकडे, हे कळण्याकरता 4G पाहिजे. विठाला विठाला. आणि म्हणून कीर्तनामध्ये लक्ष दिलं पाहिजे. जर कीर्तनात लक्ष नाही दिलं तर घात होण्याची दाट शक्यता आहे. आणि खरंच सांगू का, परमार्थ प्रेमाने करण्याची गोष्ट आहे मायबाप. किती वेळ करताय हे महत्त्वाचं नाही, कसा करता हे महत्त्वाचं आहे. 100 वर्ष तुम्ही जीवन जगता, पण 100 वर्ष जीवन जगून तुम्हाला गावात एकही माणूस चांगलं म्हणत नसेल ना, तर तुमच्या आयुष्याला शून्य किंमत आहे. 20च वर्ष जीवन जगा, पण अख्खं गाव तुम्ही गेल्यावर रडलं पाहिजे, याला जीवन म्हटलं पाहिजे मायबाप. 3-4 तास कीर्तन करून जर तुमच्या डोक्यात काही राहत नसेल तर जास्त वेळ कीर्तन करायचं कशाला, कमीच वेळ केलेलं बरं. आणि तुमच्या लक्षात राहत नाही म्हटल्यावर आपण लांबवायचं कशाला, ही आपली पळवाट आहे. विठाला विठाला. मी सांगत होतो भगवान परमात्म्याची भक्ती आपण अंतःकरणातून केली पाहिजे, पण आपण ती करत नाही. कर्म चांगलं केलं पाहिजे माणसाने. बघा एक वाक्य तुम्हाला सांगणार आहे, ही डोक्यात ठेवलं पाहिजे. माणसाचं शरीर मोठं असलं नसलं तरी चालेल, पण माणसाचं मन मोठं असलं पाहिजे. माणसाचं शरीर मोठं असलं नसलं तरी चालेल, पण माणसाचं मन मोठं असलं पाहिजे. माणसाच्या अंगावरचे कपडे स्वच्छ असले नसले तरी चालतील, पण माणसाचं मन स्वच्छ असलं पाहिजे. माणसाचा चेहरा स्मार्ट असला नसला तरी चालेल, पण माणसाचं कर्म स्मार्ट असलं पाहिजे. कारण हिसाब चेहरों का नहीं, हिसाब कर्मों का होता है. विठाला विठाला. आपलं कर्म चांगलं असलं पाहिजे ना मायबाप, पण आपलं कर्म चांगलं आहे का? अजिबात आपलं कर्म चांगलं नाही. बघा दिवसभर मांस विकून एखादा खाटीक, दिवसभर मांस विकून एखादा खाटीक संध्याकाळी शांत झोपत असेल आणि तुमच्या गळ्यामध्ये 2-2 तुळशीच्या माळी असून तुम्हाला झोप लागत नसेल, तर तुम्ही तुमचं कर्म तपासलं पाहिजे, कर्म चेक केलं पाहिजे. विठाला विठाला. या भारत देशामध्ये एका दिवसाला किती माणसं मरतात हो, सांगतं का कोणी? किती माणसं मरतात? UPSCचा अभ्यास कोणी करतं का इथे, स्पर्धा परीक्षेचा? नाही, मीच सांगतो. ऐका, आता आजचं खातं माझ्याकडे, मला गुत्त दिलं नाही, गुत्त म्हणतात ना, गुत्त उधड आपल्या भागात म्हणतात ना, बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. बघा एका दिवसाला भारतामध्ये 30,000 लोक मरतात. किती? 30,000 लोक मरतात आणि 32,000 जन्माला येतात. पण 30,000 मरतात त्याची नोंद इतिहास घेत नाही. 32,000 जन्माला येतात त्याची नोंद इतिहास घेत नाही. बघ इतिहास नोंद घेतो कुणाची? आयुष्यामध्ये ज्यांनी काहीतरी पायाखाली घेतलं, आपलं कर्म चांगलं केलं, त्याचीच नोंद फक्त इतिहास घेतो. विठाला विठाला. राधा राणी, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई यांचं आजही तुम्ही भजन करता. का भजन करता हो? त्यांनी काय दिलं तुम्हाला? कर्जमाफी केली का? नाही महाराज. का नाव घेतात? तर त्यांनी भगवान परमात्म्याला आपलं अंतःकरण दिलेलं आहे. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में चाहा, ओ एक राधा एक मीरा, दोनों ने शाम को चाहा,
चाह में बोलो अंतर क्या, दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी, एक दर से दीवानी। एक टाळी वाजली की हळूहळू लोक म्हणतात माणसाचं मेंढ्यासारखं असतं, एखादी उडी मारली की सर्वांनी, माणसाचं मेंढ्यासारखं नाही, मेंढ्याचं माणसासारखं असतं। विठाल विठाल 1000 मेंढ्या असतील आणि एका जागेवर बसले असतील तर एक मेंढी सुद्धा पुढे निघत नाही। जेव्हा मेंढ्यावाला माणूस पुढे निघतो ना तेव्हा 1000 मेंढ्या पाठीमागे निघतात। मेंढ्यासारखं आपलं नाहीये, आपलं मेंढ्यासारखं नाहीये, मेंढ्याचं आपल्यासारखं आहे। पक्ष्यांना प्राण्यांना दोष देऊ नका मायबाप, यांनी अंतःकरण देवाला दिलं होतं, नाव अजरामर झालेलं आहे। जीवन जगलं पाहिजे माणसानी, पण आपण मेल्यावर एक तरी अश्रू लोकांच्या डोळ्यामध्ये आला पाहिजे, कर्म चांगलं पाहिजे, हा माझा विषय चाललेला आहे। तुम्हाला वाटेल कीर्तन काल्याचं आहे, हो काल्याचंच आहे, पण शिळ्या भाजीवरती ताव मारण्याची मला सारखी सवय नाही। विठाल विठाल काहीतरी नवीन सांगितलं गेलं पाहिजे, हा माझा प्रयत्न आहे। कर्म चांगलं असलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज 32 मण्याच्या सोन्याच्या सिंहासनावरती बसायला निघालेत। एका पायरीवरती पाय देणार, टपकन डोळ्यामधला एक अश्रू त्या ठिकाणी पायरीवरती पडलेला आहे। आठवण आली बाजीप्रभू देशपांडेंची, दुसऱ्या पायरीवरती पाय दिला। आठवण आली तानाजी मालुसरेंची, तिसऱ्या पायरीवरती पाय दिला। आठवण आली बाजी घोरपडेंची, चौथ्या पायरीवरती पाय दिला। आठवण आली शिवा काशीदाची। विठाला 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 एका एका मावळ्याची आठवण येत होती। अरे ज्या राजाचं नाव तुमच्या आमच्या हृदयामध्ये कोरलेलं आहे, तो राजा ज्या लोकांसाठी रडतोय त्यांचं कर्म चांगलं नसेल का मायबाप? अरे 4 दिवसावरती मुलाचं लग्न आलं होतं। जर मुलाचं लग्न आलं असेल, ट्रॅक्टरच आहे, पाहू नका, मी सांगितलं होतं, लगेच पाहिलं नाही, काय करावं काही कळत नाही बाबा, नाही का? ते बैल, नवीन बैल आवताला झोपला की तो बैल अशी अशी मान करतो ना, त्याच्या मानेला काय लावतात तुमच्याकडे, काय म्हणतात त्याला, काट्याचं असतं ते, खिळ्याचं, काय म्हणतात त्याला, आमच्या भागात त्याला गोखरू म्हणतात, गोखरू, बरोबर आहे, गोखरू म्हणतात। त्याहीपेक्षा काही काही बैल हुशार असतात, ते मान हलवत नाहीत पण अशी डोळे इकडे तिकडे फिरवतात, मग त्यांच्या डोळ्याला पळसाची पानं लावतात ना। आता ती वेळ आपल्यावरती आली का? फक्त येऊ देऊ नका, एवढी मेहरबानी करा। विठाला विठाला खरं सांगू का, 1-1.5 तासामध्ये तुम्हाला काय सांगणार हो? आमच्यासारखे साधारण कीर्तनकार भगवान परमात्म्याचं चरित्र वर्णन करणं फार अवघड आहे मायबाप, आहे का? आणि म्हणून असित गिरी समम सयात कज्जलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखितम यती गृहीत्वम शारदा सर्व कालम तदपितो गुणाना आमिष पारम्य जाती। लक्ष्मी सरस्वती माता म्हणते, साक्षात मी जरी लिहिण्याकरता बसली ना तरी सुद्धा भगवान परमात्म्याच्या खोड्या माझ्याकडनं लिहिणं होणार नाहीत, तर माझ्यासारख्या साधारण कीर्तनकाराकडनं काय सांगणं होईल? आणि मी सांगायला लागलो इकून तिकून, तर तुमचं लक्ष, एक काम करा, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतच कीर्तन सुरू करा आपलं, नाही का? फिरतं कीर्तन नाही, लक्ष दिलं पाहिजे हो। विठाला विठाला आणि म्हणून 4 दिवसावरती आपल्या मुलाचं लग्न आलं होतं। कुणाच्या? तानाजी मालुसरेच्या। हो, काल्याचं कीर्तन आहे, पण मी कर्म तुम्हाला सांगतोय का, माहिती आहे मला। आणि म्हणून त्या ठिकाणी जिजाऊ मासाहेबांच्या समोर तानाजी मालुसरे खाली मान घालून उभे आहेत। मासाहेब म्हटलं, तानाजी काय म्हणतोस? आणि मग तानाजी मालुसरे सांगतात, मासाहेब या गरीबाच्या लेकराचं 4 दिवसांनी लग्न आहे, लग्नाकरता तुम्ही आलं पाहिजे। तुम्ही जर आले ना मासाहेब तर सोन्यासारखी लोक तुमच्याकडे पाहतील आणि माझा जन्म धन्य होईल। सांगितलं मासाहेबांनी, मी नाही आहे, मी स्वतः येऊन, माझा शिवबा सुद्धा येणार आहे। डोळ्यातून अश्रू वाहतात आणि आनंद वाटला तानाजी मालुसरेला की मासाहेब आणि राजेसाहेब माझ्या मुलाच्या लग्नाकरता येतात। मासाहेबांनी तानाजी मालुसरेच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर मासाहेबाच्या चेहऱ्यावरती काहीतरी चिंता त्यांना दिसली आणि मग तानाजी मालुसरे हात जोडतात, मासाहेब काय चिंता आहे तुमच्या चेहऱ्यावरती? मासाहेब हसल्यास मीच हास्य केलं आणि सांगितलं, तानाजी काहीच नाही चिंता मला। मासाहेब तुमचा चेहरा काहीतरी बोलून जात आहे, सांगा तुम्हाला काय चिंता आहे? काय चिंता आहे म्हटल्यावर त्या ठिकाणी मासाहेबांनी खाली मान घातली आणि त्या ठिकाणी तानाजी मालुसरे म्हटले, मासाहेब हा तानाजी जिवंत असताना तुमच्या चेहऱ्यावरती चिंता असेल तर आम्ही जिवंत राहून काय काम आहे आमचं? सांगा तुमची चिंता काय आहे? आयुष्यामध्ये माणसाला आपलं दुःख सांगण्याकरता आपल्या जवळ काही माणसं आपण जोडली पाहिजे। जी लोक आत्महत्या करतात ना ती लोक माणसं जोडत नसतात। म्हणून बघा, जीवनामध्ये सुख येत असतं आणि दुःख येत असतं, पण सुख लोकांना सांगितलं की सुख हे सांगितल्याने वाढत असतं आणि दुःख सांगितल्याने कमी होत असतं। म्हणून सुख दुःख सांगण्याकरता 4 माणसं आपल्या जवळ आपण ठेवली पाहिजे, सांभाळली पाहिजे, जपली पाहिजे।
पाहिजे विठाला विठाला. कारण का आपल्या आयुष्यामध्ये जर दुःखाचा वनवा पेटला असेल तर तो विझवण्याकरता सोन्यासारखा एखादा गारव्यासारखा मित्र पाहिजे. आमचा मित्र नाशिकचा ऋषिकेश शिरकाबे नावाचा फार सुंदर त्यांनी गायलेलं आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये वनवा पेटला असेल तर तो विझवण्याकरता एखादा सुंदर मित्र आयुष्यामध्ये पाहिजे. टाका थाप. हो दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, हो दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, ओ मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, ओ वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा, एक तू मित्र कर आरशासारखा, ओ मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, हो मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. अरे बाप, आयुष्यामध्ये एखादा मित्र आपण असा जोडला पाहिजे. जिजाऊ मासाहेब म्हणतात, तानाजी या खिडकीमधून समोर पाहते रे मी, या खिडकीमधून समोर पाहिलेलं आहे तर हिरवं निशाण माझ्या डोळ्यासमोर फडकतंय. कोंढाणा नावाचा तो किल्ला आहे. इच्छा फक्त एकच आहे, हिरवं निशाण खाली आलं पाहिजे आणि त्या जागेवरती भगवं निशाण फडकलं पाहिजे. ठीक आहे मासाहेब, आत्ता जातो आणि कोंढाणा सर करतो. हात धरला तानाजीचा, लेकरासारखा डोक्यावरून हात फिरवला. ए तानाजी, अरे 4 दिवसावरती तुझ्या मुलाचं लग्न आलेलं आहे. एकदा सोन्यासारख्या लेकराचं लग्न होऊ दे आणि मग आपण मोहिमेवरती जाऊयात. आहेत ना राजे पाठीशी तुझ्या? हो मासाहेब, पण आधी लगीन आणि मग लगीन. रायबाचे घरी आले तानाजी मालुसरे, सांगितलं पत्नीला, अगं निघालो कुठे? कोंढाणा सर करण्याकरता. पत्नीने हात जोडले, मालक 4 दिवसावरती आपल्या एकुलत्या एक पोराचं लग्न आलेलं आहे, तुम्ही नका ना जाऊ. पण तानाजी मालुसरे बायकोचं ऐकत, तानाजी मालुसरे बायकोचं ऐकत, तानाजी मालुसरे बायकोचं ऐकत. तुला काय माहिती रे, तू कशाला नाही म्हणतो? हां, तुझं हक लग्न आणि शक्यताही कमीच आहे. आता होईल, मी कशाला तुला शाप देऊ? बायकोचं ऐकत. बघा, कीर्तनकार असो, गायक असो, वादक असो, यांना नाही अनुभव मला. बायकोचं प्रत्येकाला ऐकावं लागतं. मायबाप जशी बायको बोलली ना असं ऐकावं लागतं. बसा ना खाली, बसा. तिकडे नका भाऊ, अशी जर बायको म्हटली तर म्हटलं मी लगेच पाठीमागे पाहतात. जर बायको म्हटली खाली बसा तर बसावं लागतं. बायको म्हटली उठा की उठावं लागतं आणि डबल बिल दिली की सुटावं लागतं. एसटी महामंडळ नाही का सोबदार, बरोबर आहे, नियम आहे. ऐका, तानाजी मालुसरे ऐकत नव्हते. शेवटी बायकोनी ताट आणलं. कुंकुम तिलक करणार तेवढ्यामध्ये समय विजलेली आहे. पाय धरले मालक, अपशकुन घडलेलं आहे, नका ना जाऊ तुम्ही, ऐका आपल्या मुलाचं लग्न होऊ द्या. पाय बाजूला केले आणि सांगितलं, बस तू मुलाचं लग्न बघ, आता मी जाणार आहे. कोंढाणा सर करण्याकरता समोर काय घडलं आपल्या सर्वांना माहिती. गड आला पण पहात्या कोंढाण्यावरती रक्ताने लाल झाली धरती, मराठे मागे ना फिरती, वर्णू मी काय त्यांची कीर्ती. हो गातो थोडासा आधार, झेली तो वार, वार बघा तलवार, किल्ला हा कोंढाणा श्रेष्ठ, तेथील उदय भान भ्रष्ट, करीतो अबलांना कष्ट, तयाला करावया नष्ट, निघाला तानाजी झुंजार, झेली तो वार, वार बघा तलवार, मर्दाची तुटली बघार ढाल, मर्दाची तुटली बघार ढाल, रक्तानं शरीर झालं लाल,
हाताला गुंडाळी तो शाल, झेली तो वार वार बघा तलवार, झेली तो वार वार बघा तलवार, झेली तो वार वार बघा तलवार. माय बाप 350 वर्षापूर्वीचे तानाजी मालुसरे, त्यांचं नाव आज या छोट्याशा प्रतापूर नावाच्या गावामध्ये का निघतंय, कशामुळे निघतो, तर त्यांनी आयुष्यामध्ये कर्म चांगलं केलेलं आहे. आयुष्याचा शेवट गोड म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काला केलेला आहे. विठाला विठाला. आणि कर्मापासून तुम्ही कितीही पळण्याचा प्रयत्न करा, कर्म कुणाला चुकत नाही, अजिबात चुकत नाही. मायबाप कर्मापासून सुटका करू नका. जर कर्म चुकलं असतं तर रामाला 14 वर्ष वनवास करायचं कामच नसतं पडलं. जर तुम्हाला कर्म चुकलं असतं तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला गोकुळ सोडून जाता आलं नसतं, थांबावं लागलं असतं. ऐका, पण कर्मापासून कुणाची सुटका होत नाही. अरे केले रामायण रामाआधी. एका कोळ्याच्या पोराने जसं लिहिलं ना असं वागावं लागलं. का तर ते कर्म होतं. विठाला विठाला. आणि मग कर्मापासून सुटका कुणाची होत नाही. तुम्हाला जाता जाता सांगेल, ऐकलं असेल तुम्ही, जुनी कीर्तनकार सांगायचे, कर्मापासून सुटका होत नाही. 60 वर्षाचा बाप आहे, मुलाचं लग्न झालेलं आहे, नवीन सुनबाई घरी आल्या आणि बाप आषाढी वारी करता निघाला. सांगितलं, बाळू मी वारी करता जात आहे, फक्त 15 दिवस आपल्या घरातील देवाची पूजा तू करायची. पोरगा म्हटला, बाबा बाकी काही सांगा, फक्त पूजा सांगू नका. 24 तासाचा दिवस आहे, पण पूजेचा आपल्याला फार कंटाळा आहे, बरोबर आहे ना. 24 तासाचा दिवस आहे. माऊली तुमच्या गावातली लोक जरा भाविक दिसतात मला. 24 तासाच्या दिवसात जवळजवळ तुम्ही 5 तास पूजा करताय. 5 घंटे करता ना पूजा? करता का? करता का? तुम्हाला काही चिकनगुनिया झाला का? 5 तास पूजा करता का तुम्ही? नाही. 1 तास नाही. हो म्हणतात काही काही, पण तुम्हाला तुमच्या मालकाची शपथ आहे, खरं सांगा. हां, हसल्या म्हणजे दाल में कुछ तो काला क्या पुरी दाल ही काली आहे. ऐका, नाही माय बाप, ऐका, 1 तास पूजा नाही, 10 मिनिट मोठ्या मुश्किल नाही. पोरगा म्हटला बाबा पूजा मी करणार नाही, पण तुम्ही पूजा केली पाहिजे. आयुष्यात काहीतरी नियम असला पाहिजे. नियम कितीही साधारण दुकानदार असू द्या, मारवाडी समाजाचा, आपला नाही बरं. आपल्याला काय 8-8 दिवस दुकान झाडत नाहीत आपले लोक. काय लक्ष्मी येणार आहे? अरे भगवान परमात्म्याची भक्ती तुम्ही केली, लक्ष्मी माता ही देवाची पत्नी आहे. डायरेक्ट तुम्ही लक्ष्मीची अपेक्षा करसाल तर येणार नाही, ती पतिव्रत आहे. अगोदर मालकाला बोलावं लागेल, लक्ष्मीपतीला, आणि मग लक्ष्मी माता पाठीमागे येईल. तुम्ही देवाची भक्ती केली ना, लक्ष्मी कुठेच जाणार नाही. तुम्ही डायरेक्ट लक्ष्मीला बोलवता, ती यायला मोकळी नाही. विठाला विठाला. एवढे मतलबी लोक आहेत आपले, एवढे मतलबी. देवाला एखादा नारळ खायची इच्छा असेल तरी सुद्धा तुमच्या मुलाला नोकरी मिळाल्याशिवाय देवाला नारळ मिळत. मतलबी लोक आहेत. सांगतो, पोरगा म्हटला बाबा पूजा करणार नाही, कर्मापासून सुटका होत नाही. तुम्हाला सांगायचं, बाबा पूजा मी करणार नाही. बाप म्हटला, पोरा तुला पूजा करावी लागेल. बाप वारी करता निघून गेला. संध्याकाळी पोरगा झोपायला लागला, पण झोपच येत नाही. का? टेन्शन आलं. सकाळी काय करायचं? पूजा करायची. झोपच आली नाही. कशी बशी झोप लागली. सकाळी 4 वाजता दरवाजा उघडला देवाऱ्याचा आणि 100-150 देव देवाऱ्यात पाहिले. टेन्शन आलं. थंडगार आईस्क्रीम झाला. म्हटला बाप रे, एवढ्या देवाची पूजा आता करूच कधी. त्याने एक मधला मार्ग निवडला. एक स्टीलची बादली घेऊन आला आणि स्टीलच्या बादलीत देव टाकले. ठेवले नाही, टाकले लगे. टाकले बादलीत देव. त्याला दोरी बांधली आणि पूर्वी वाड्यामध्ये विहिरी असायच्या, त्या विहिरीमध्ये बादली सोडली. जशी बादली पाण्यामध्ये बुडली, 100-150 देवापैकी फक्त 5-25 देव बादलीत शिल्लक राहिले. बाकीच्या देवांनी पटापट विहिरीमध्ये उड्या खाल्ल्यानं आत्महत्या केल्या ना, केल्या. बादली वर काढली. 150 देवापैकी फक्त 25 देव शिल्लक राहिले. डोक्याला हात लावले आणि म्हटलं आता देवाची पूजा करायचं काम नाही. का? देवाची पूजा करायचं काम नाही. बायको म्हटली का करायचं काम नाही? अगं देवाने आत्महत्या केल्या, बाकीच्या देवाला सुतक पडलं, पूजा करायचं काम कोण म्हणतं? हा पोरगा म्हणतो. बायको म्हणली डोकं लावू नका, गपचूप पूजा करा. राग आला, कुणाच्या नाकाला, कुणाच्या कानाला, कुणाच्या डोळ्याला गंध लावला आणि कशी बशी पूजा केली. पण म्हटलं बस आता उद्या पूजा करण्याकरता घरी थांबायचं नाही. संध्याकाळी बायको जेवण करून झोपली. रात्री 11 वाजता दरवाजा उघडला, पळून गेला घरातून. नीट घरातून निघाला तर थेट सासरवाडीला गेला.
सकाळी 5 वाजता दरवाजा वाजवला, सासूबाईंनी दरवाजा उघडला, जावई बापू समोर पाहिले, खुर्चीवरती जावई बसले, मोठाच्या मोठा ग्लास भरून दूध दिलं. जावई बापू तुम्ही दूध घ्या. दूध घेतलं, सांगितलं मामी दूध खूप झालं. नाही नाही दूध तुम्ही घ्या. का? कालच आमच्या भावकीमध्ये एक माणूस मेला, आता आम्हाला पूजा करायला जमत नाही, तुम्ही आमच्या देवाची पूजा करा. कोण म्हणतं? सासूबाई. घरून कशाला कंटाळून निघाला? कशाला? तिथे जाऊन काय करावं लागलं? पूजा. शेवटी म्हटलं बस आता पूजा केल्यापेक्षा आत्महत्या केलेली. तिथून पळून निघाला, परतापूर गावामध्ये आला, एका शेतामध्ये गेला, विहिरीवरती चढला, आता उडी खाऊन आत्महत्या करणार. तेवढ्यामध्ये पाठीमागून पाटलांनी कॉलर पकडली. मूर्खा, पाठीमागे वळलं, आत्महत्या करतोस का? म्हटलं हो. काही कामाचा कंटाळा? नाही. काही SBIचं कर्ज? म्हटलं अजिबात नाही. अरे काम करू नको, टेन्शन घेऊ नको, 2 टाइम पुरणपोळीचं जेवण करायचं, कामही करू नको, पुरणपोळ्या 2 टाइम खायच्या, 20,000 रुपये पगार देतो, फुकट आराम करायचा, फक्त 2 टाइम आमच्या देवाची पूजा करायची. कोण म्हणतं? पाटील म्हणतात. तो मला तुमच्या पाया पडतो, पूजेला कंटाळून मी आत्महत्या करण्याकरता आलो. आपला दृष्टांत संपला. नंबर 1, घरून कशाला कंटाळून निघाला होता हो? पण पूजा चुकली का? सासरवाडीहून कशाला कंटाळून निघाला होता? पण पूजा चुकली का? आत्महत्या करायला निघाला पण पूजा चुकली नाही. याला म्हणतात कर्म. विठाला विठाला. आणि असं कर्म आपण चांगलं केलं की आपल्याला फळ चांगलं मिळत असतं. आणि फळ चांगलं मिळतं म्हणजे काला मिळतो. काला 2 लोकांनी दिल्याचं प्रमाण आहे. पहिलं प्रमाण आहे काला भगवान परमात्म्याने दिला, आणि दुसरं प्रमाण आहे काला संतांनी दिला. पहिलं प्रमाण हा काला भगवान परमात्म्याने वाटलेला आहे. प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो. हो भानुदास किती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास किती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान परमात्मा प्रसाद देतो. दुसरं प्रमाण आपण गेल्या वर्षी ऐकलेलं आहे. एक चिटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळ अशी लाह्या वाटते. तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये जाल, सुंदर प्रकारच्या भाज्या असतील, सुंदर प्रकारचे स्वीट पदार्थ असतील, सुंदर प्रकारच्या रोट्या असतील, तुम्ही जेवण कराल. 5 स्टार हॉटेलमध्ये गेलात आणि 10-10 हजार रुपये हॉटेलमध्ये बिल होतं. मायबाप जरी बिल झालं तरी सुद्धा किती सुंदर पोटभर जेवण झालं तरी 5 स्टार हॉटेलमधल्या जेवणाची किंमत ती फक्त जेवणापुरतीच आहे. ती किंमत या प्रसादाला धरता येणार नाही. मायबाप आकाशाचे अंगी चंद्र तारांगणे दोहीशी समान भजू नये. आकाशामध्ये लाखो चांदण्या निर्माण होतात पण चांदणी चांदणीच आहे, चंद्र चंद्रच आहे, जेवण जेवणच आहे, प्रसाद प्रसादच आहे. विठाला विठाला. एका टोपल्यामध्ये 1000 काचाचे मणी ठेवले आणि एका टोपल्यामध्ये एकच मोती ठेवला. किंमत कुणाला आहे हो? कुणाला आहे? कुणाला? काचाला? नाही. कुणाला आहे? मोत्याला आहे. एकच आहे ना, पण किंमत कशाला आहे? मोत्याला आहे का? आकाशाची अंगी चंद्र तारांगणी दोहीशी समान भजू. अनेक प्रकारचे पदार्थ आपल्याला पाहता येतील, गोष्टी पाहता येतील. म्हैस एकच आहे, गाय एकच आहे. एकाच गाईच्या एकाच म्हशीच्या कासेमधून दूध बाहेर येतं. दुधाला किंमत किती आहे? 60 रुपये लिटर, बरोबर आहे. पण त्या दुधाचं जेव्हा दही बनतं त्या दह्याला 200 रुपये किलोचा भाव येतो. त्या दह्यामधून जेव्हा लोणी बाहेर येतं त्या लोण्याला 2000 रुपये किलोचा भाव येतो. त्या लोण्याचं जेव्हा तूप बनतं त्याला 700-800 रुपयाचा भाव येतो. मात्र त्याच लोण्याच्या खाली ताक असतं. त्या ताकाला किती रुपये भाव आहे? आहे का? आहे का भाव? 10 रुपये सुद्धा कोणी घेत नाही महाराज. खेड्यामध्ये फुकट वाटतात. बघा एकाच कासेमधून निघालेले आहेत पण पदार्थाची किंमत वेगवेगळी आहे. प्रत्येकाची किंमत जन्मनो जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्यते. विठाला विठाला. माणसाला मोठं व्हायचं असेल तर चांगल्या जातीमध्ये जन्माला आल्यावर मोठं होत नाही. आपलं कर्म चांगलं पाहिजे मायबाप, त्यांनी माणूस मोठा होत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी आपलं कर्म चांगलं असलं पाहिजे. प्रसाद आपल्याला भगवान परमात्मा देतो. मग काय
खातो हे अजिबात महत्त्वाचं नाही, देतो कोण हे महत्त्वाचं आहे. महाराजांनी सांगितलं हो भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान परमात्मा साक्षात तुम्हाला प्रसाद देतो. हा प्रसाद ग्रहण आपल्याला करायचा. काला म्हटलं की काल्याच्या कीर्तनामध्ये प्रसाद मिळाला पाहिजे. आणि प्रसाद काय करतो? जीवन आहे, जीवनामध्ये सुख आणि दुःख असलं पाहिजे. पण जीवन माणसाने जगायचं असतं. एक भक्त म्हणतोय सुख दुःख दोनों रहते जिसमें जीवन है वो गाँव, कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव. ऊपर वाला फांसा फेंके नीचे अटके नाव, कभी धूप तो कभी छाव. भगवान परमात्मा फासा फेकतो महाराज, तो आपल्या पायामध्ये अडकत असतो. आणि म्हणून माणसाने असं म्हटलेलं आहे गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंत आली तर माजू नये, असे आपल्या भागामध्ये मन पाहायला मिळते. खरं सांगू का, जीवनामध्ये सुख दुःख पाहिजे असते. सुखाची किंमत ही दुःखाशिवाय कळत नाही. आजही जुनी लोक माझ्यासमोर बसले आहेत. आपल्या ताटामध्ये बरेच पदार्थ गोष्टी आपण टाकतो नाही का, माझ्यासुद्धा पडतात, प्रत्येकाच्या पडतात. आता मी जेवण केलं दादांच्या घरी, मी रस खाल्लाच नाही. आपल्याला त्याची किंमत आहे का? नाही किंमत. का किंमत नाही? तर आपण ते कमावलं नाही. पण हे पूर्वीचे लोक आहेत, ही म्हातारी आजी माझ्यासमोर बसलेली आहे. ताटामध्ये एक घास सुद्धा पोळी शिल्लक पडत नाही. का? तर त्यांना एका एका घासाची किंमत माहिती आहे. बरीच लोक सांगतात महाराज तुमचं जीवन फार चांगलं आहे, आम्ही जोंधळ्याच्या भाकरी खाल्ल्यात. ऐका, जोंधळ्याच्या भाकरी खाल्ल्या हे आम्हाला ऐकायला सोपं आहे, जोंधळ्याच्या भाकरी खाल्ल्या हे तुम्हाला सांगायलाही सोपं आहे, पण खाणं फार अवघड आहे बरं. विठाल विठाल. अरे रात्रीची शिळी भाकर सकाळी आपण खात नाही, माय बाप खात नाही. पण या लोकांनी कष्ट करून आपलं जीवन जगलं आणि आपल्याला सांभाळलं. खरं सांगू का, फार कष्ट आहेत. म्हणून सांगतो सुखाची किंमत ही दुःखाशिवाय नसते. तुम्हाला थंड पाणी, थंड्या पाण्याची किंमत कधी येऊ? दिवसभर शेतामध्ये, वाक्य संपलं की टाका, दिवसभर ऊन संपलं, उन्हामधून घरी आलो की मग आपण काय करतो? थंड पाणी पितो. किंवा थंड पाण्याची किंमत कळते. तशी कळत नाही. जीवनामध्ये सुखाची किंमत दुःखाशिवाय नाही. जीवनामध्ये उताराची किंमत ही चढाशिवाय नाही. जीवनामध्ये मरणाची किंमत ही जन्माशिवाय नाही. आणि म्हणून आयुष्यामध्ये दुःख असणं फार महत्त्वाचं आहे. पण प्रसाद काय करतो? प्रसाद खाल्ला की प्रसाद असतो, प्रसन्नता. प्रसाद आहे सर्व दुःखानां हा निरस्ते उपजायते. माझ्या गीतेने आपल्याला सांगितलेलं आहे समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे. जशी वेळ आपल्यावरती येईल अशा वेळेमध्ये आपण आनंद संपादन केला पाहिजे आणि भगवान परमात्म्याचा प्रसाद ग्रहण केला पाहिजे. प्रसाद म्हणजे नेमकं काय करायचं? प्रसाद म्हणजे भगवान परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण करायचं. मग चरित्र कुणाचं उच्चारायचं? चरित्र ते उच्चारावे, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, गेले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे, गेले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, गेले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. आता हळू बांधा, तिथे वायर आहे, काळजी घ्या. नाही आता हां खरी सुरुवात आत्ता आहे. आत्तापासून कीर्तन सुरू आहे, म्हणजे 2:30-3 वाजेपर्यंत होईल. माऊली चालेल ना? हो. मी आत्ता चालेल म्हणता? माझी गाडी दारात उभी तुमच्या नाही का? गाडी दारात उभी आहे, आत्ता चालेल म्हणाल. गाडीला एकही कास तुम्ही ठेवणार? याला कधी कीर्तन मिळालं का नाही रे म्हणतील नाही का? बांधा बांधा फटाफट बांधा बरं. कीर्तनामध्ये विक्षेप झाल्यावर त्रास किती होतो ऐका, सांगतो तुम्हाला. सांगू का? कीर्तनामध्ये विक्षेप झाल्यावर त्रास होतो किती. आदरणीय वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, मावशी 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 ती बांधतात, थांबा तुम्ही. हां हां ऐका ना, हेच तर महत्त्वाचं आहे.
नाही एकदा होऊ द्या आता, तोपर्यंत भजन करा सर्वांनी. मुलगी मारू नका मायबाप. आयुष्यभर देवाचं दर्शन घेतलं, 4 धाम यात्रा केली आणि गर्भामध्ये मुली मारत असाल तर तुमच्या आयुष्याला शून्य किंमत आहे. जेवढी किंमत एखाद्या कुत्र्याच्या जीवनाला आहे तेवढी सुद्धा तुम्हाला प्राप्त होत नाही का. मुलीचा गर्भपात कसा करतात तुम्हाला माहिती असेल तरीसुद्धा सांगतो. 3 महिन्याच्या मुलीचा मांसाचा गोळा पोटामध्ये असतो ना, आणि गर्भपात करायचा असेल तर आईच्या पोटामध्ये कैची सोडल्या जाते कातर. ती कातर पहिल्यांदा मुलीचे गुडघ्यापासून पाय काटते. गुडघ्यापासून पाय काटले जातात. पहिला तुकडा होतो, दुसरा तुकडा कमरेपासून होतो, तिसरा तुकडा छातीपासून होतो आणि चौथा तुकडा. 4 तुकडे असे करतात आणि एक एक मांसाचा तुकडा बाहेर काढतात. ती मुलगी तुम्हाला आशीर्वाद देत असेल नाही का, देत असेल ना आशीर्वाद, देते का नाही. मायबाप ऐका, आयुष्यामध्ये तुम्हाला एखाद्या पंक्तीचं पुण्य नाही घेतलं तरी चालेल, आयुष्यामध्ये कुणाला पैसे दान देण्याचं पुण्य नाही घेतलं तरी चालेल, पण आयुष्यामध्ये माणसाला एका तरी कन्यादानाचं पुण्य मिळालं पाहिजे. विठाला विठाला. आणि खरं सांगू का, ज्याला मुलगी आहे ना त्यालाच मुलीचं महत्त्व माहिती आहे. वाईट वाटून अजिबात घेऊ नका, पण ज्यांना मुलगी नसेल ना काहीतरी कुठेतरी काहीतरी तुमचं पाप असते. विठाला विठाला. एक तरी मुलगी आपल्या पोटी जन्माला यायला पाहिजे. नंद बाबा म्हणतात मुलगा झाला पाहिजे. ज्या वेळेस ही बातमी त्यांच्या कानावरती पडते आनंदाला पारावार राहत नाही. सर्व गोपिका गवळणी नंद बाबाच्या घरी येतात आणि आनंदाला पारावार राहत नाही. किती सांगू मी, सर्वांनी टाळी वाजून सामील व्हायचा. हो किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हो रास खेळू चला, हो रंग उधळू चला, हो आला आला ग काना आला. अष्टमीच्या राती ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात नाचू गवतालात पैंजण थरथरले. हो काना दिसतो उठून गोपी आल्या नटून, काना दिसतो उठून गोपी आल्या नटून. हो नव्या नवतीचा शृंगार केला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. आनंदाला पारावार नाही मायबाप. त्या ठिकाणी भगवान परमात्मा जन्माला आलेले आहेत. 6 दिवसाचं भगवान परमात्माचं वय वर्ष आहे आणि थोडे दिवस संपले. आणि ही बातमी ज्या वेळेस त्या ठिकाणी कंसाच्या कानावरती गेली, कंस म्हणतो माझा शत्रू गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे. पहिलं त्या ठिकाणी मारण्याकरता गेलेले आहे कोण, कोण गेलेलं आहे पहिल्यांदा? भगवान परमात्म्याला मारण्याकरता कोण गेलं? पुतना. कथा ऐकताय ना तुम्ही? हां हां, पुतना. मावशी. मावशी कोण? हां, त्यांना माहिती आहे पण डेअरिंग होत नाही सांगण्याचं. पुतना बरोबर. महाराज सुंदर कथा करतात, त्यांनी सांगितले आहे पण तुमच्या लक्षात आहे का नाही आपण चेक करूयात. पुतना ही मागच्या जन्मातली कोण आहे हो? आपल्या गावातली शांताबाई कोण आहे? पुतना मागच्या जन्मातली. चला सवाल 5000 केली आहे. मी नाही देणार, सप्ताह कमिटी देईल. मी कशाला? किती? 5000. कोण आहे मागच्या जन्मातली? तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली. मागच्या जन्मातली बळीची असणारी बहीण रत्नमाला नावाची ती आहे. तिच्याही मागचा जन्म कुणाचा आहे? बकासुराची बहीण बकी. अहो बकीयम स्तनकाल कुटम असं म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी बळीची असणारी बहीण रत्नमाला. भगवान परमात्मा बटू अवतारामध्ये जेव्हा बळीच्या दारामध्ये जातात, ए बळी भिक्षां देई, भिक्षा वाढ, काय पाहिजे देवा सांगा ना. आणि 6 वर्षाचं छोटंसं सुंदर स्वरूप रत्नमाला पाहते बळीची बहीण आणि म्हणते असं जर पोरग माझ्या पोटी जन्माला आलं तर त्याला मी माझं स्तनपान करवेल. काय म्हणते? त्याला मी ते माझं स्तनपान करेल. भगवान परमात्मा मनोमन विचार करतात, हे देवी तुझी इच्छा मी पूर्ण करेल.
पण ज्या वेळेस 3.5 पावलामध्ये बळीला पाताळामध्ये घालतात तेव्हा राग येतो, दात ओठ चावते आणि म्हणते असं जर पोरग माझ्या पोटी जन्माला आलं तर त्याला स्तनामध्ये विष भरून मारण्याचा प्रयत्न करेल. भगवान परमात्मा म्हणतात ही सुद्धा इच्छा पूर्ण करेल. विठाला 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 विठाला. आणि म्हणून ती इच्छा पूर्ण करण्याकरता ही झालेली बकासुराची बहीण ज्या वेळेस प्रत्येक राक्षसाला मारते आणि राज्य संपादन करते तेव्हा ती मथुरेमध्ये आलेली आहे कंसाला मारणार. कंसाला कळालं की आता आपल्याला जिवंत ठेवत नाही. कंस धूर्त होता. कंस म्हटला मी बायासोबत भांडणं करत नाही, शेवटी मी एक करू शकतो, तुझ्यासोबत नातं जोडू शकतो. आणि कंसाची बहीण शेवटी कोण झाली? पुतना झाली. ती पुतना निघालेली आहे, नामामध्ये आली नंदाची घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. दरवाजाची कडी वाजवली, ए शोधे. दरवाजा उघडला. काय? अगं झोपला का कृष्ण? आत्ताच झोपला, माझं काम सुरू झालेलं आहे, त्याला शांत झोपू दे. तू कोण आहेस? मी तुझी बहीण आहे. ती म्हटली मी एकुलती आहे, मला बहीण नाही आहे. अगं तुझी चुलत बहीण मी आहे. अगं माझ्या वडिलाला भाऊच नाही. अगं माऊस बहीण आहे, माझ्या आईला बहीणच नाही. मामाची मुलगी आहे, माझ्या आईला भाऊच नाही. मानलेली आहे. ठीक आहे, कोणी का असो, काय म्हणते सांग, मला भगवान परमात्म्याचं दर्शन करायचं आहे. यशोदा माता म्हणते आत्ताच तो झोपलेला आहे, थोड्या वेळाने ये. भगवान परमात्मा म्हणतात सकाळची वेळ आहे, पहिलंच गिराईक नाही, सीझन स्लॅक आहे, गिराईक मिळत नाही. इकून तिकून गिराईक आलं, केवढ्याचं का असो ना, पण माझी आई वेडी आहे, तिला कळत नाही. भगवान परमात्मा रडायला सुरुवात करतात. अनेक प्रयत्न करते यशोदा माता, पण भगवान परमात्मा रडायचं थांबत नाहीत. रडते माझे रडते माझे बाळकाने, रडते माझे बाळकाने, समजावी राहिला माझी राहिला, समजावी राहिला. ह्या चाली आहेत, वारकरी चाली आहे. आणि आता तुम्ही जुने लोक आहात, पण नवीन आता माऊली आपण सर्व जुने लोक आहोत, पण बऱ्याच ठिकाणी जुन्या चालीच माहीत नाहीत महाराज. ही बोधेबाबांनी शिकवलेली चाल आहे. रडते माझे बाळताने, समजावी रायना, थापटोनी निजवीते, मागिना ते खाया देते, नाना पर करतो चंदू, रडतासे स्पुलदू स्पुलदू, परी हा उगा राहीना. रडते माझे बाळताने, समजा अविता राहीना. भगवान परमात्मा रडतात आणि ती पुतना असताना मांडीवरती घेते. ज्या वेळेस पुतणीची आणि भगवान परमात्म्याची नजरानजर होती, ऐका, आयुष्यामध्ये काही गोष्टी आपण संग्रहित ठेवल्या पाहिजे, नाही कळाल्या तरी लक्षपूर्वक ऐकल्या पाहिजे. ज्यावेळेस भगवान परमात्मा पुतणेकडे पाहतात आणि पुतना देवाकडे पाहते तेव्हा भगवान परमात्मा आपले डोळे मिटतात. याची 21 कारणं माधव महाराज मगर यांनी गाथा नवनीत या ग्रंथामध्ये सांगितले आहेत. पहिलं कारण आहे, पुतणेकडे भगवान परमात्मा पाहतात आणि डोळे का मिटतात? त्याचं कारण असं आहे की भगवान परमात्मा म्हणतात मी दही दूध तूप लोणी खाण्याकरता आलो, मात्र सर्वात अगोदर मला विष खावं लागतं म्हणून डोळे मिटतात. दुसरं कारण असं आहे, मी सध्या लहान आहे, माझी कातडी कोवळी आहे, मला विष सहन होणार नाही. विषाचं खातं कुणाकडे आहे? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. 10-15 वर्षापूर्वी ओम नमः शिवाय नावाची मालिका होती ना, त्यात पंडित जसराज यांनी सुंदर गायला होते. ओम नमः शिवाय, सुंदर असं भजन. त्या ठिकाणी भगवान शंकराचा धावा करतात, त्याकरता डोळे मिटतात. तिसरं कारण असं आहे, आता ही पुतनाईचं दूध मी पिणार, पंचप्राण खेचणार, विषही पिणार, पण हिला मारायचं आहे, शरीर मोठं आहे, नेमकं हिला पाडायचं कुठे हा विचार करतात. असे 21 प्रकारचे कारण आहेत. भगवान परमात्मा त्या ठिकाणी दूध पितात, पंचप्राण खेचतात आणि पुतनेचा वध करतात. गावाच्या बाहेर धाड दिवशी प्रेत पडतं आणि त्या प्रेतावरती भगवान परमात्मा खेळतात. पण जी मुक्ती, जो मोक्ष आपल्या यशोदा मातेला भगवान परमात्म्याने दिला, तीच मुक्ती, तोच मोक्ष पुतना मातेला देतात. सोशिली पुतना तेने मोडी गेले तरू, सोशिली पुतना तेने मोडी गेले, आणि नसडी बापन कुमा देवीवरू, आणि नसडी बापन कुमा देवीवरू, आणि नसडी बापन कुमा देवीवरू, हृदयी धरुणी तुम्ही यासी
खेळावयाना हो हृदयी धरुणी तुम्ही यासी खेळावयाना हो माझ्या कानाचे नाव भरी घ्या 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 हो हृदयी धरुणी तुम्ही यासी खेळावयाना हो हृदयी धरुणी तुम्ही यासी खेळावयाना हो माझ्या कानाचे नाव भरी घ्या हो असं त्या ठिकाणी भगवान परमात्मा पुतनेचा वध करतात आणि तिला सुद्धा मोक्ष प्रदान करतात। आता भगवान परमात्मा हळूहळू वाढायला लागले आणि भगवान परमात्मा आपल्या गुडघ्याने रांगायला लागले। कसे रांगतात? आपले तळवे टेकवतात आणि रांगतात। कसे रांगतात? तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात हो तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तुम्ही देखीलाच ये रंगनी रंगनाथ तुम्ही देखीलाच ये रंगनी रंगनाथ तुम्ही देखीलाच रंगनी रंगनाथ तुम्ही देखीलाच जसवंती पैसा गे जसवंती पैसा कृष्णाची मागे कृष्णाची मागे श्रीरंग नवनीत माझे बक्षिले हो श्रीरंग नवनीत माझे बक्षिले तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तुम्ही देखीलाच ये रंगनी रंगनाथ तुम्ही देखीलाच ये रंगनी रंगनाथ तुम्ही देखीलाच रंगनी रंगनाथ तुम्ही देखीलाच टाळी वाजवली पाहिजे, आवडलं एखाद्या गोष्टी नाही का? त्यांनी आत्तापर्यंत म्हणलंच नाही, तुम्ही आता म्हणलं त्या काय होतं? त्यांना वाटलं आता चालू दे नाही का, आपण कशाला, पण काय आहे माहिती हा जीवच आहे। एखादं प्रत्येकाने कुठेही गेलो की असं होतं महाराज नाही। आणि सुज्ञ आहेत जे त्यांना कळतं की बाबा ज्यांना गाता येतं आपण नाही म्हटलं पाहिजे, बरोबर, पण तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही म्हटलं पाहिजे। ज्यांना नाही म्हणता येत ते थांबत नाहीत, ज्यांना म्हणता येत ते म्हणत नाहीत, पण म्हटलं पाहिजे, सुंदर प्रमाण गायलं। हो तळवे तळहात टेकिता डाव्या गुडघ्याने रांगत भगवान परमात्मा। लेकरू गुडघ्याने कोणच्या रांगतो? तुमच्या गावात लेकरं होत नाहीत का? मग सांगितलं पाहिजे तुम्ही, हां डाव्या नाही का, डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ। आजही आपल्या देवाऱ्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे ना, ती कोणच्या गुडघ्याने रांगते? पण ती विकणारे लोक फार हुशार असतात। जर एखाद्या उजवा गुडघा खाली टेकवला गेला, मूर्ती बनवताना चुकली, तर ते म्हणतात नाही काय होत नाही, घेऊन जा। आणि आपण सुद्धा भगवान श्रीकृष्णाची मूर्ती देवाऱ्यामध्ये डाव्या गुडघ्याने रांगणारी पाहिजे मायबाप। एवढं लक्ष आपल्याकडे अजिबात, आपले अर्धे देव उंदीर घेऊन जातात तरी आपल्याला माहीत होत नाही का? होतं माहिती? पाहतो महाराज काही देव घरामध्ये। कालच मी नांदेडला गेलो होतो परवा, 3 कोटीचा बंगला, आमचे मित्र आहेत त्यांच्या भाऊजींचा 3 कोटीचा बंगला। म्हटले महाराज, म्हटलं काय या घरामध्ये लोकांच्या घरी गेले की लोकांसारखं राहावं लागतं बरं का, कारण फुकट खायला कोणी देत नाही। माऊलीला वाटलं अगोदर जीव घातलं की कीर्तन जरा चांगलं करतील म्हणून अगोदर जीव घातलं नाही का? ऐका म्हणे महाराज सुंदर बंगला आहे, म्हटलं छान आहे, किती पैसे लागले? म्हणे 2.5 कोटी रुपये। बापरे,
लाईट 50 लाख रुपयाची फक्त लाईट लागले म्हणे. म्हणलं ही रूम अशी, ती रूम तशी, ती रूम तशी. म्हणलं चांगलं आहे. सर्व पाहिलं. कुत्र्याकरता एक सुंदर रूम बनवलेली होती 35,000 रुपयाची. ॲस्यूस कंपनीचा AC त्याच्यामध्ये बसवलेला. कुणाकरता? कुत्र्याकरता. ॲस्यूस कंपनीचा 35,000 रुपयाचा ACचा मशीन त्या रूममध्ये होता. सर्व बंगला पाहिला. मी म्हटलं दादा तुळशी वृंदावन कुठे दिसत नाही हो. मला त्याला जागाच नाही राहिली म्हणे. कशाला? कुत्र्याकरता जागा आहे, तुळशीकरता जागा नाही. देवघर छोटंसं एका खिडणीमध्ये देवघर होतं. म्हटलं दादा 2.5 कोटीचा बंगला आहे. फार आनंद वाटला मला, पण त्याहीपेक्षा जास्त दुःख वाटलं देवघर छोटं पाहून. अरे देवघर मोठं पाहिजे, घरामध्ये दारामध्ये तुळस पाहिजे. आपलं घर तुळशीमुळे शोभत असतं. विठाला विठाला. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्मा रांगायला लागले. आणि रांगता रांगता भगवान परमात्मा चालताना आपले मित्र जमवतात. पेंद्या असेल, बोबड्या असेल, वाकड्या असेल, सुदामा असेल, श्रीरामा असेल. हे जे मित्र आहेत यांचे नावं कशावर होते? यांच्या व्यंगावर होते. पेंद्या होता, पेंद्याचं पोट मोठं होतं म्हणून त्याचं नाव पेंद्या होतं. बोबड्या तो बोबडं बोलायचा म्हणून त्याचं नाव बोबड्या होतं. वाकड्या कबरेमधून वाकला होता म्हणून त्याचं नाव वाकडा होतं. सुदामा सु म्हणजे चांगला. दामा दाम या शब्दाचे 2 अर्थ होतात, एक माणूस आणि एक पैसा. दाम म्हणजे माणूस आणि दाम म्हणजे पैसा. सु म्हणजे चांगला, दाम म्हणजे माणूस. चांगला असणारा तो कोण? सुदामा. असे नावत. मधुमंगल अतिशय मधुर स्वभाव असणारा, मंगल स्वभावाचा असणारा मधुमंगल. असे सुंदर मित्र जमवले. आणि भगवान परमात्मा आता विचारतात तुम्हाला काही खायला मिळत नाही का रे? ते म्हणतात खायला मिळतं देवा, पण काल्याच्या दिवशी फक्त लाह्या मिळतात, बाकी दुसरं काही खायला मिळत. सकाळी उठलं की दारामध्ये पाववाला येतो, पाव खातो, बटर खातो, ब्रेड खातो, बाकी आम्हाला काही मिळत नाही. पूर्वीच्या काळामध्ये हां घ्या घेतली का? तुम्ही जा आता. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून पूर्वीचा काळ आत्ताचा काळ फार वेगळा आहे. पूर्वीचं खाणं चांगलं होतं. आजी तुमच्या काळामध्ये पूर्वी सकाळी सकाळी जर घरच्या माणसाला भूक लागली तर आपण काय करायचं? चूल पेटवायच्या. चुलीच्या बाजूला एक दुसरं छिद्र, त्याला काय म्हणायचं तुमच्याकडे? काय म्हणतात? चुलीच्या वर. आमच्याकडे त्याला उल्हा म्हणतात. उल्हा बरोबर आहे ना? काय म्हणतात? उलं. सवना. तुमच्याकडे सवना, आमच्याकडे उल्हा म्हणतात ना. त्या उल्यावरती एका माठामध्ये दूध ठेवायचं. बरोबर. दूध तापत ठेवायचं आणि चुलीच्या समोर एक खड्डा असायचा, त्याला काय म्हणायचे? आडी. त्या आडीमध्ये विस्तवाचे निखारे टाकायचे, त्याच्यावरती माठ ठेवायचा. 2-3 तास ते दूध माठामध्ये तापायचं. पांढरं असणारं दूध लाल बुंद व्हायचं. लाल बुंद झालेलं दूध मालक म्हणायचे अरे स्वयंपाक झाला का? मालकीन म्हणायची स्वयंपाक नाही झाला, पण भाकर काला खाता का? मग त्या ठिकाणी मालक हो म्हणायचा. संध्याकाळची शिळी ज्वारीची भाकर चुलीच्या समोर धरायची, अशी गरम भाकर करायची आणि ताटामध्ये बारीक कूस करायची. बारीक कूस करून त्याचं पीठ तयार करायचं. तिच्यामध्ये ते लाल बुंद दूध टाकायचं आणि त्याच्यासोबत तोंडी लावायला पूर्वी माठामध्ये लोणचं असायचं. त्या लोणच्याची एक फोड द्यायची. 2 ज्वारीच्या भाकरी, 1 ग्लासभर तांब्याभर दूध, तो काला आणि 1 खाराची फोड खाल्ली की दिवसभर माणसाला भूक लागत नव्हती आणि माणसं धष्टपुष्ट होते. हे म्हातारी लोक आपल्याला आता दिसतात माऊली. आपण या वयात जाणार नाही. आपण 60 वर्षामध्ये गोइंग टू स्वर्गा. विठाला विठाला. आणि खाणं चांगलं पाहिजे. जैसा खावे अन्न वैसा होवे मन. माणसाचं चांगलं होत आहे का? अन्न चांगलं खाल्लं पाहिजे. भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही काय खाता? तो सांगतो आम्हाला काही मिळत नाही. आयुष्यामध्ये चांगलं खाल्लं पाहिजे, चांगलं पिलं पाहिजे. जाता जाता सांगेल, कीर्तन संपलं आपलं 5 मिनिटामध्ये. आपण चांगलं खात नाही माय बाबा. का चांगलं खातो का आपण? अजिबात खात नाही. एखाद्या हॉटेलवरती तुम्ही जेवायला जाता, बरोबर आहे. लोक म्हणतात हॉटेलची चव घरी येते का? तुम्ही जर हॉटेलचा मसाला घरी आणला आणि आंब्याचे पानं टाकून जरी खाल्ले तर त्याच्यापेक्षा चांगली भाजी घरी होते. ऐका, ती भाजी चांगली का लागते माहिती आहे का? 3-3 दिवस ती लोक भांडे घासत नाहीत. भाजी करताना आपले हात धुत नाहीत. जी चमचे आपल्याला वाढतात, फक्त विचार करा. तुम्ही हॉटेलवरती चहा पिता का नाही? लाजू नका, पिताच. मला माहिती आहे हॉटेलवरती चहा पिता. जो काचाचा ग्लास तुमच्या हातामध्ये येतो, फक्त ओठाला लावण्याच्या अगोदर 1 सेकंद विचार करा की याच्या अगोदर या काचाच्या ग्लासला किती लोकांचे ओठ लागले असतील. कधी विचार केला का? अरे घरी आपण घरची उष्टी भाकर लेकराची खात नाही आणि कुणाचा तोंड त्या ग्लासला लागतं विचारत सुद्धा नाही. ग्लास धुण्याची पद्धत तुम्ही पाहता का कशी? हॉटेलचा वेटर 5 बोटामध्ये 5 ग्लास पकडतो, त्या बादलीमध्ये बुडवतो, असे करतो, असे ठेवतो. बरोबर आहे ना? का चुकलं काही? मी काही वेटर नाही हॉटेलवरचा, फक्त सांगितलं, पाहिलेलं आहे मी. आणि त्या ग्लासने आपण
काय करतो? चहा पितो. ज्या चमच्याने आपण खिचडी भाजी वगैरे खातो ना हॉटेलमध्ये, हे चमचे आत्तापर्यंत किती लोकांच्या तोंडात गेले असतील याचा विचार करा. म्हणून ह्या चमच्याचा विचार आपण करायचा. विठाला विठाला. पण विचार आपण करत नाही. घरी जर भाजीमध्ये थोडासा किडा वगैरे पडला तर बायकोवरती आपण धावतो वाघासारखं, नाही का? ती बिचारी ऐकून घेते, कारण तिला राहायचं असतं, बापाचं नाव टिकवायचं असतं. पण हॉटेलवरती बोलून बघा बरं तुम्ही वेटरला. वेटर सांगतो जेवायचं असेल तर अर्धा तास थांबावं लागेल, नाहीतर उठून निघून जायचं. विचार केला पाहिजे आपण. मायबाप आहे का? एक माणूस सकाळी सकाळी उठला, म्हटलं चहा दे आणून. बायको म्हटली आणते. 5 मिनिट झाली, म्हटलं ऐकलं नाही का, चहा दे आणून. बायको म्हटली थांबा जरा, ही काय हॉटेल थोडीच आहे. राग आला त्याला, लगेच उठला, हॉटेलवर गेला. म्हटलं वेटर, म्हटलं काय? चहा आणि 1 कप. तो म्हटलं ठीक आहे. 5 मिनिट झाले, तो म्हटलं वेटर 1 कप चहा आण. तो म्हटला हो थांबा, जास्त रुआब टाकायला हे काय घर थोडंच आहे. घरची काय म्हणते, ही काय हॉटेल थोडी आहे. हॉटेल काय म्हणते, हे काय घर थोडंच आहे. किती केलं, घर ते घर असतं. विठाला विठाला. आता आम्ही फिरतो महाराज, 24 तास फिरावं लागतं. कधी कधी भूक लागते, पण 200-200 किलोमीटर आम्ही उपवाशी जातो. एखाद्या दिवस विलाजच नाही की मग हॉटेलवर जेवावं लागतं बरं का, नाही तर इच्छा होत नाही अजिबात जेवणाची. खरं सांगू का, घरची चव कुठे येत नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही काही खाता की नाही रे? ते म्हणतात आम्हाला चांगलं खायला मिळत नाही. चांगलं खाल्लं पाहिजे, चांगलं पिलं पाहिजे. आपण लोक व्यसनामध्ये आपलं आयुष्य बर्बाद करतो बघा. दारू पितो. आपल्या गावामध्ये लोक म्हशी पाळतात, म्हशीचं दूध काढतात आणि बरीच लोक म्हशीचं दूध काढून मेहकरला दूध विकतात. दूध विकून दारू पितात आणि दारूवाले माणसं दारू विकून दूध पितात. याचाही आपण विचार केला पाहिजे. मायबाप, एक दारू विकणारा सहजासहजी श्रीमंत होत नाही. जेव्हा 300, 400, 500 कुटुंब बर्बाद होतात दारू पिऊन, तेव्हा एक दारू विकणारा श्रीमंत होतो. विठाला विठाला. आयुष्यामध्ये आपण चांगलं खाल्लं पाहिजे, चांगलं पिलं पाहिजे. भगवान परमात्मा म्हणतात अरे काही खायला मिळत नाही का, चोऱ्या करण्याकरता निघतात आणि अनेक चोऱ्या करतात. सर्व गवळणी येतात, यशोदे अगं तुझ्या कृष्णाशी काही सांगावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदा म्हणते अगं ऐका हो बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसते गोजिरवाने गे, बाळ दिसते गोजिरवाने, बाळ दिसते गोजिरवाने गे, बाळ दिसते गोजिरवाने. काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, सांगता घराने गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळगे, अंगणी माझ्या खेळे गे, का लटिकाच घे ताळगे. गोकुळच्या नारी. शेवटी यशोदा म्हणते तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. अगं माझं बाळ खूप चांगलं आहे. आणि बघा जगाच्या पाठीवरती कुठलीच आई कुठल्याच बाळाला वाईट म्हणत नाही. आणि जर आपली आई आपल्या बाळाला वाईट म्हणत असेल तर 100% समजा ती सावत्र आई आहे. विठाला विठाला. किती दोषी पोरगा असू द्या, त्याला आई वाईट म्हणत नाही. बघा ज्या वेळेस 5-10 वर्षापूर्वी आपल्या मुंबईला CSTवरती अजमल कसाब नावाच्या एका अतिरेक्याने बॉम्बस्फोट घडवला. त्याला फाशीची शिक्षा झाली आणि फाशीची शिक्षा झाल्यावर त्या ठिकाणी उद्या फासावरती लटकवणार. आदल्या दिवशी रात्री उज्ज्वल निकम ॲडव्होकेट, फार मोठे वकील आहेत, त्या ठिकाणी गेले विचारण्याकरता कसाब तुला उद्या फासावरती लटकवायचं आहे, सांग तुझी शेवटची इच्छा काय आहे. तो कसाब रडायला लागला आणि मग डोक्यावरून हात फिरवला निकम साहेबांनी. त्यांना कळालं शेवटी ते माणूसच आहे, किती केलं तर चुका माणसाकडनं होतात. उद्या तुला मरावं लागणार आहे, सांग शेवटची इच्छा काही सुंदर काही खायचं असेल तर. त्या ठिकाणी कसाब म्हटलं बघा सरकारी आपलं असं आहे की मी सांगून गेलो शेतकऱ्याला 200 रुपयाची सबसिडी द्यायची असेल तर 10-10 वर्ष विचार करतो. पण जो अजमल कसाब आहे, तो अजमल कसाब ज्या दिवशी अटक झाला आणि ज्या दिवशी त्याला फासावरती लटकवलं, त्या अजमल कसाबचा राहण्याचा खर्च किती झाला असेल हो? एका अपराधाचा खर्च सांगतं का कोणी? अजमल कसाब याच्या खाण्यापिण्याचा खर्च आपल्या महाराष्ट्र सरकारने किती केला? अजमल कसाब नावाच्या नालायक अतिरेक्यावरती आपल्या सरकारने त्याच्या खाण्यापिण्यावरती 36 कोटी रुपये खर्च केले. किती? त्यांनी काही मोठं काम केलं होतं का चांगलं एखादं? त्याला जो TV पाहण्याकरता होता तो इलेक्ट्रिक TV होता आपल्या LED सारखा, जो आत्ता आपल्या घरामध्ये आला तेव्हा जेलमध्ये होता. त्याला रोज सकाळी जेवणाकरता बिर्याणी लागायची. बिर्याणी म्हणजे खिचडी नाही आहे,
फार खर्च आहे तो बिर्याणी करता. ती बिर्याणी लागायची, त्याला दुपारी पिण्याकरता बियर लागायची. जेलमध्ये दारू पुरवलं जायचं का, तर हा जगला पाहिजे, याची काळजी केली पाहिजे, काळजी करायची. संध्याकाळी झोपण्याकरता त्याला बिस्तर होतं महाराज, स्पंजची गादी, फार मोठी AC रो, फार मोठी व्यवस्था केली. जी लोक आपल्या देशावरती हल्ला करतात त्यांची व्यवस्था अशी होते आणि आपण आपल्या देशाचं रक्षण करतो तर आपले हाल होतात. विठाला विठाला. त्यावेळेस कसाब साहेब त्या ठिकाणी निकम साहेब म्हणतात, कसाब सांग शेवटची काय इच्छा आहे. हात जोडले त्यांनी सांगितलं, रडता रडता सांगत होता, म्हटलं साहेब 7:30 वाजता मला CST वरती यायचं होतं. डोंबिवलीवरून येणारी लोकल 7:30 वाजता CST वरती पोहोचणार होती आणि जवळजवळ 10,000 चाकरमानी लोक त्या ठिकाणी काम करून उतरणार होते. 7:30 वाजता जर मी बॉम्बस्फोट केला असता तर जवळजवळ माझ्या बॉम्बच्या हल्ल्यामध्ये 5,000 लोक मेले असते. पण येता येता मला उशीर झाला, ट्रॅफिकमध्ये मी फसलो. 7:30ची वेळ मला 8 झाले आणि जे 5,000 लोक माझ्याकडनं मारले जायचे त्यातले फक्त 178 लोक माझ्याकडनं मारले गेले. याचं मला वाईट वाटतं. कोण म्हणतं, अजमल कसाब. आणि अशा अजमल कसाबच्या आईला फोन केला आपल्या भारत सरकारने, तुमच्या मुलाला उद्या फासावरती द्यायचं आहे, तुमचा काही निरोप असेल तर तुमच्या मुलाला सांगणारच आम्ही. तुमच्या मुलांनी आमच्या देशामध्ये बॉम्बस्फोट घडवला. तर अजमल कसाबची आई सांगते की ऐका, माझा मुलगा बॉम्बस्फोट करू शकत नाही, माझा मुलगा फार प्रेमळ आहे. कोण म्हणतं, अजमल कसाबची आई. ज्या आईच्या मुलाने अख्खा भारत देश जाळायचं ठरवलं होतं त्याची आईसुद्धा म्हणते माझं लेकरू कसं आहे, माझं लेकरू चांगलं आहे. अरे एका अतिरेक्याची आई जर म्हणत असेल माझं लेकरू चांगलं आहे तर देवाची आई असं का नाही म्हणणार. विठाला विठाला. आणि म्हणून भगवान परमात्मा अनेक प्रकारच्या खोड्या करतात आणि खोड्या करता करता एक दिवस घरामध्ये खोडी करतात, एक दिवस खोडी करतात. यशोदा माता म्हणते उद्या जाई राणा सवे घेऊन बोधना. शेतामध्ये भगवान परमात्मा निघालेत, मात्र गवळणी निघाल्या कुठे, मथुरेच्या बाजाराला. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाले पाण्या गवळण. घागर घेऊन निघाले पाण्या गवळण. हसत कुद कुद मोडीत डोळे, कुद कुद मोडीत डोळे, हसत कुद कुद मोडीत डोळे, हसत कुद कुद मोडीत डोळे. मणी आठवी कृष्णाचे काळे, आठवी कृष्णाचे काळे, प्रभात काळी प्रभात काळी आली नंद अंगणी. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. अरे घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. हा घागर घेऊन निघाले पाण्या गवळण. घागर घेऊन निघाले पाण्या गवळण. ठुमकत ठुमकत चालली गवळण वाऱ्याच्या तोलान, वाऱ्याच्या गतोलान. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. यशोदा माता म्हणते किती खोड्या कैरशी हरी. हरी आता खोड्या करू नको, भाजीचा वास यायला लागलेला आहे, आता खोड्या बस झाल्या, आता भूक लागलेली. हरी तू जेवलेला आहेस, तुझे सवंगडी सुद्धा जेवलेले आहेत, त्यांनी रस कुरड्या पापड्या पोळ्या खाल्लेल्या आहेत, बसलेले कथाकारसुद्धा जेवलेले आहेत, आम्ही सर्व जेवलोत. पण हे हरी आम्हाला खूप भूक लागलेली आहे. भगवान परमात्मा म्हणतात ठीक आहे. शेतामध्ये जातात, अनेक प्रकारचे खेळ खेळतात, त्यातला एखादा खेळ तुम्ही सांगा आणि मग आपला खेळ बुडून टाकू. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. झुमरी वाजत हमामा, झुमरी वाजत हमामा, झुमरी वाजत हमामा, झुमरी वाजत हमामा. हमामा पोरा हमामा, 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 हमामा पोरा हमामा. हमामा पोरा हमामा. दुसरा खेळ असा आहे चेंडू लगोरी. बरोबर. क्रिकेट आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ कोणचा आहे हो? हॉकी. बरोबर आहे नाही का. तुम्ही सांगा रे, तू खेळत नाही काही? काहीच नाही. खेळलं पाहिजे. ऐका, आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ कोणचा आहे? बसलेली सांगा. हॉकी.
बरोबर आहे? हे चुकीचं आहे. आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ हा क्रिकेट आहे. कारण का 7,500 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा क्रिकेट चेंडू फळी खेळायचे. खेळ मांडीला लगोरी गेले खेळ मांडीला लगोरी खेळता ते नाना परी. भगवान परमात्मा अनेक प्रकारचे खेळ खेळतात आणि खेळ संपल्यावर त्या ठिकाणी सर्वांना एकत्र करतात. भागवताच्या दशमस्कंदामध्ये सांगितलेले शुकाचार्यांनी बिभ्रद वेणुम जठरपडयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणव मशृण कौलम तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन मध्ये स्वपरिसुरतो हा स्वयंधर्मभिस्वयी स्वर्गे लोके विशद बुभुजे देवुग्बाल केले पुंडरी कमलधारी विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान की जय. बारकुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ऐका झाला आपला काला नाही का. ताकापुरतं रामायण आणि स्वयंपाकापुरता काला. तरी पण 2 तास झाले माऊली. हो म्हणजे 2 तास झालेच आता होऊन गेले. जास्त वेळ काय 1 तास काय असतं प्रवचन, 2 तास कीर्तन, 3 तास सांगा ना सिनेमा नाही का. तर हे आपल्याचा आणि अख्खी रातभर गोंधळ आणि तमाशा. बरं तमाशा असतो ना. आणि म्हणून त्या आपल्या या यात्रेत असतो ना खंडोबाच्या सोनाटीला पाहिलं 1 वर्ष कीर्तन होतं माझं. एका बाजूला कीर्तन दुसऱ्या बाजूला तमाशा. हां बघा त्या ठिकाणी आपलं कीर्तन संपलं. सप्ताहाचं वर्ष किती आहे आपलं? दुसरं. अरे वा, दुसरंच वर्ष नाही का. म्हणजे अजून तुम्ही स्वच्छ आहात. तुमची पाटी कोरी आहे. एक तर पाटी कोरी असली पाहिजे, नाहीतर पाटीवरती काहीतरी चांगलं लिहिलेलं असलं पाहिजे. पण आपण काय करतो, पाटीवरती काहीही लिहून टाकतो, चांगलं लिहिता येत नाही आणि मग पाटी कोरी नसते. पण बघा आपली पाटी कोरी आहे. या पाटीवरती आपण काहीतरी चांगलं लिहिलं पाहिजे. चांगलं लिहिलं पाहिजे म्हणजे चांगलं वागलं पाहिजे. चांगलं वागलं पाहिजे म्हणजे कर्म चांगलं केलं पाहिजे. कर्म चांगलं केलं हे गावामध्ये रामराज्य आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून जाता जाता सांगेल, आयुष्यामध्ये एकच गोष्ट करा, संगत चांगली धरा. संगत वाईट घेतली तर आयुष्याची वाट लागल्याशिवाय राहत नाही. मी सांगत असतो अरे पाण्याचा एक थेंब आहे. पाण्याचा एक थेंब जर गरम तव्यावरती पडला तर त्या थेंबाची जळून राख होते. मात्र तोच पाण्याचा थेंब एखाद्या कमळाच्या पाकळीवरती पडला तर चमचम चमचम चमकतो. पाण्याचा तोच थेंब आहे. जर एखाद्या शिंपण्यामध्ये पडला तर त्याचा मोती बनतो. पाण्याचा तोच थेंब आहे. जर एखाद्या मृग नक्षत्रामध्ये गायीच्या खुरामध्ये पडला तर चातक नावाच्या पक्षाची तहान भागवतो. पाण्याचा तोच थेंब आहे. जर एखाद्या कारल्याच्या बुडाशी गेला कडू बनतो. पाण्याचा तोच थेंब एखाद्या मिरचीच्या बुडाशी गेला की तिखट बनतो. पाण्याचा तोच थेंब एखाद्या उसाच्या बुडाशी गेला की गोड बनतो. मात्र पाण्याचा तोच थेंब भगवान परमात्म्याच्या चरणाशी आला की त्याचं तीर्थ बनल्याशिवाय राहत नाही मायबाप. आणि आयुष्यामध्ये संगत चांगली करा. हा सप्ताह आहे, छोटंसं गाव आहे, एवढं ऊन आहे तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात. खरं म्हणजे आपलं कीर्तन संपलेलं आहे. पण एकच सांगतो, सुंदर सप्ताह आहे, असं वातावरण टिकून राहिलं पाहिजे. पाहता पाहता इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. एक दिवस तुमच्या गावचा सप्ताह एवढा मोठा झाला पाहिजे. जवळपासच्या 10-20 गावचे लोक तुमच्या गावात कीर्तन ऐकण्याकरता आले पाहिजे. हे आपण कार्य करायचं आहे. मी सांगून गेलो, गेल्या वर्षी सांगितलं, याही वर्षी सांगितलं, संसार किती प्रेमाने करा. संसार किती प्रेमाने करा. संसार दुःख दिल्याशिवाय राहत नाही. बघा 80 वर्षाचा म्हातारा जर जेवायला बसला, गरम पोळी ताटामध्ये असली, साहेबाकरता ताट वाढलं आणि साहेबाच्या ताटावरती म्हातारा जाऊन बसला की सुनबाई सांगते, बाबा तुम्ही थोडे बाजूला सरका, साहेबाला जेवायचं. का म्हाताऱ्याला जमत नाही का? जमतं. पण जेव्हा म्हातारा काम करायचा तेव्हा म्हाताऱ्याला जमायचं. एकदा का म्हातारा झाला, घरामध्ये मान राहत नाही. लोक म्हणतात, महाराज हे आमचं घर आहे, तुमच्या घरी तुम्ही चहा पिण्याकरता आम्हाला नेता, हे घर तुमचं आहे. बरोबर आहे, मी मान्य करतो. पण त्याच घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये एखाद्या बिळामध्ये छोटासा उंदीर असतो. त्या उंदराला तुम्ही विचारा, का रे उंदीर मामा हे घर कोणाचं आहे? तो उंदीर कॉलर टाईट करतो आणि सांगतो, हे घर माझं आहे. जाऊ द्या उंदीर. त्या घरामध्ये एखादा किडा असेल, एखादी मुंगी असेल, एखाद्या मुंगीला विचारा, का गं मुंगीताई हे घर कुणाचं आहे? मुंगी म्हणते, महाराज तुमचं डोकं ठिकाणावर नाही का? अहो हे घर माझं आहे. त्याच घरामध्ये दारामध्ये एखादा कुत्रा बसला असेल, त्या कुत्र्याला विचारा, का रे कुत्र्या नाही का? त्याला विचारा, हे कुत्र्या हे घर कुणाचं आहे? कुत्रा काय म्हणतो, हे घर माझं आहे. अरे तुम्ही ज्या घरामध्ये राहता ते घर उंदीर म्हणतो माझं आहे.
कुत्रा म्हणतो माझं आहे, मुंगी म्हणते माझं आहे, हे नेमकं आहे कुणाचं याचा विचार आपण केला पाहिजे. बरं मला शेपटी लांबली पुन्हा आता 5 मिनटं घेऊ का अजून? सांगा ना घेऊ का? हे चक म्हणले पण इकडे हो म्हणले ना. ज्यांना ज्यांना कंटाळा आला ते टाळी वाजवा एकदा. अरे आता चावडीवर दरोड आहे ना, काय करू का नाही कीर्तन? त्यांनी बघा यांनी आता पण यांनी आता वाजवली. आता काय करायचं? हां आता काय करायचं? ज्यांना कंटाळा त्यांनी टाळी वाजवा म्हटलं. आता कीर्तन करू का निघून जाऊ? सांगा कसं करू आता? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कंटाळा आला नाही का? मग टाळी वाजवली कशी काय? तुमचं कसं आहे, पक्ष कोणताही असो, अजित पवारसारखा आपण उपमुख्यमंत्री आहोतच, कुणी होच म्हणायचं नाही का? बरोबर आहे ना? ऐका आजी आता आजीचं आहे का? माझं ना काय ऐकू आजी, आजी माय ऐक ना थोडा वेळ माझा आता. आणि म्हणून ऐका, मी सांगत होतो आपली संस्कृती आपण जतन केली पाहिजे. ज्ञानेश्वरी पारायण इथे आहे, बरोबर आहे? गेल्या वर्षी विजय ग्रंथाचं पारायण होतं ना? गेल्या वर्षी हां विजय ग्रंथाचं पारायण, ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्या भागामध्ये समर्थ सद्गुरू गजानन बाबा यांच्या ग्रंथाचं पारायणसुद्धा बऱ्यापैकी होतं. हे केलं पाहिजे आपण. कारण का गजानन बाबा खऱ्या अर्थाने त्या गुरुरायाची ओ माय माऊलीची ऐकावी ही थोरवी सुक्या झाडाला गजाननानं फोडली पालवी. समर्थ सद्गुरू गजानन बाबा हे फार महान संत आहेत. ज्ञानेश्वरीचं पारायण आपण केलं पाहिजे. ऐका, गेल्या वर्षी सांगितलं असेल नसेल मला माहीत नाही, पुन्हा एकदा सांगतो. पारायण आपल्याकडनं घडलं पाहिजे. 80 वर्षाचा एक म्हातारा पारायण करतोय समुद्राच्या काठावरती. 40 वर्षाचा पोरगा तिथे गेला. म्हटलं बाबा काय करता? म्हातारा म्हटलं साहेब मी ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. राग आला साहेबाला. म्हटलं बसा पारायण करत. अंधश्रद्धा आहे, थोतांड आहे, बंद करा आहे. स्मित हास्य केलं म्हाताऱ्याने. रेशमी वस्त्रामध्ये ज्ञानेश्वरी गुंडाळली आणि म्हातारा उठून उभा राहिला. जसं म्हातारा उठून उभं राहिलं ना तसे 4 बॉडीगार्ड म्हाताऱ्याच्या आजूबाजूला उभे राहिलेत. AK-47 नावाच्या रायफल्स ज्या लोकांजवळ होत्या आणि म्हातारा उठून उभा राहिला. जसं म्हातारा उठून उभं राहिलं 4 बॉडीगार्ड आजूबाजूला आहेत. हात जोडले 80 वर्षाच्या माणसाने. म्हटले महाराज साहेब 80 वर्षापासून ज्ञानेश्वरीचे पारायण मी करतो, तुम्ही काय करता? साहेबाला राग आला. साहेब म्हटले पारायण करून करून आयुष्याचं वाटोळं तुम्ही केलं बाबा, पण तुमच्यासारखं वाटोळं मी नाही केलं. मी भाभा ॲटॉमिक रिसर्च कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. एका महिन्याला मला 1.25 लाख रुपये पगार आहे. कोण म्हणतं? साहेब म्हणतात. ऐकलं म्हाताऱ्याने, आनंद वाटला. एक टाळी वाजवली. लाल दिव्याची गाडी जवळ आली. लाल दिव्याच्या गाडीत म्हातारा बसला आणि त्या ठिकाणी म्हातारा बसल्यावर काळी काच खाली केली. हात जोडले म्हाताऱ्याने. साहेब 80 वर्षापासून मी ज्ञानेश्वरीचे पारायण करतो, तुम्ही काय करता? साहेब म्हटले बाबा तुम्हाला 10 सेकंदापूर्वी सांगितलं मी, तुमच्यासारखे पारायण करून माझ्या आयुष्याची मी वाट नाही लावली. मी भाभा ॲटॉमिक रिसर्च कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. एका महिन्याला मला 1.25 लाख रुपये पगार आहे. आनंद वाटला बाबाला. काळी काच वर घेतली. 100 मीटर गाडी समोर गेली. पुन्हा गाडी थांबली. पुन्हा काळी काच खाली घेतली. पुन्हा आवाज दिला साहेब जरा इकडे येता का हो? साहेब इकडे येता का म्हटल्यावर त्या ठिकाणी साहेब आले. हात जोडले. म्हाताऱ्याने सांगितलं साहेब 80 वर्षापासून मी ज्ञानेश्वरीचे पारायण करतो, तुम्ही काय करता? राग आला साहेबाला. तळपायाची आग मस्तकात गेली. म्हटले म्हाताऱ्या 30 सेकंदामध्ये तिसरी वेळ तुला मी सांगतोय की मी भाभा ॲटॉमिक रिसर्च कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तुझ्यासारखे पारायण करून आयुष्याचं वाटोळं मी नाही केलं. राग आला म्हाताऱ्याला. खाली उतरला. म्हातारा कॉलर टाईट केली आणि सांगितलं साहेब तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करताना त्या कंपनीचा मालक मी आहे. काय म्हणतो म्हातारा? तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करता त्या कंपनीचा मी मालक आहे. असं म्हटल्यावर त्या ठिकाणी तळपायच्या आगमस्तकात गेलेला साहेब थंडगार आईस्क्रीम झाला. पाय धरले. म्हाताऱ्याचे सांगितलं बाबा माफ करा. म्हातारा म्हटलं साहेब वाईट वाटून तुम्ही अजिबात घेऊ नका. बघा एकाच कंपनीचा मी मालक नाही, अशा 35 कंपन्या माझ्याकडे आहेत. 35 कंपन्याचा मी मालक आहे. तुमच्यासारखा एकच इंजिनियर माझ्याकडे काम करत नाही. तुमच्यासारखे 350 सॉफ्टवेअर इंजिनियर एका महिन्याला माझ्या कंपनीत मी घेतो. साहेब
तुमच्यासारख्या 350 सॉफ्टवेअर इंजिनियर लोकांना एका महिन्यामध्ये मी घेतो. तुमच्यासारख्या 350 सॉफ्टवेअर इंजिनियर लोकांना एका महिन्यामध्ये कंपनीच्या बाहेर काढून देतो बरं का साहेब. 80 वर्षाचा म्हातारा म्हणतो साहेब तुमच्यासारख्या 350 लोकांचं आयुष्य मी एका महिन्यामध्ये घडवतो. मात्र माझ्यासारख्या लाखो लोकांचं आयुष्य ही माझी ज्ञानेश्वरी घडवते, ही माझी ज्ञानेश्वरी घडवते. आणि मी याच्याकरता पारायण आहे, ही दंतकथा नाही आहे, ही भाकडकथा नाही आहे. या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं नाव तुम्हाला ऐकायचं असेल तर या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं नाव आहे डॉक्टर विक्रम साराभाई. डॉक्टर विक्रम साराभाई आयुष्यभर ज्ञानेश्वरीचे पारायण केले. आजही आळंदीच्या माऊलीच्या संस्थांमध्ये बघा, संस्थांकडे जमा आहे, सोन्याच्या पानामध्ये लिहिलेली ज्ञानेश्वरी त्यांनी जमा करून ठेवलेली आहे. जर एवढे मोठमोठे लोक भगवान परमात्म्याची भक्ती करत असतील, खरं सांगा आपल्याकडे काय आहे? 5-10 लाख रुपये, 9-10 एकर जमीन, काही काहीच्या अंगावर कर्जही असेल. आपला एवढा फाटका तुटका संसार आहे, पण हा संसार शिवायचा असेल तर परमार्थ करणं गरजेचं आहे. मायबाप किती प्रयत्न करा बघा, पण मनुष्य जन्म तुम्हाला पुन्हा मिळणार नाही आहे. हा जन्म तुम्हा मला मिळाला आहे. खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान लोक आहोत. सर्वांनी मोठ्या प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन भजन सुरू झाल्यावर, आत्ताच नाही. आपलं कसं आहे महाराज, माणसाचे 3 प्रकार असतात. काही माणसं गौरीसारखे असतात, काही माणसं कापुरासारखे असतात आणि काही माणसं कोळशासारखे असतात. विठाला विठाला आपलं कीर्तन संपलेलं आहे. या सप्ताहाला आशीर्वाद देण्याकरता आपल्या भागातील महान तपस्वी श्री अमोलानंदजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत. 5 मिनिटामध्ये आपलं कीर्तन संपणार आहे. सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन करायचं आहे बडे प्यार से. हो हो आदरणीय स्वामीजी या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांनी मोठ्या प्रेमाने त्यांच्या स्वागताकरता छोटंसं भजन आहे. आपलं कीर्तन संपलेलं आहे, 1 मिनिटामध्ये गायचं आहे बड़े प्यार से. मेरा मन पलचिए बोले उड़ वृंदावन जाऊं, मेरा मन पलचिए बोले उड़ वृंदावन जाऊं, ब्रज की लता पता भी बोले राधे राधे गाऊं, ओ मैं राधे राधे गाऊं, मैं श्यामा श्यामा गाऊं, राधे राधे गाऊं, मैं श्यामा श्यामा गाऊं, राधे राधे गाऊं, मैं श्यामा श्यामा गाऊं, राधे राधे गाऊं, मैं श्यामा श्यामा गाऊं. वृंदावन की महिमा प्यारे कोई ना जाने, प्रेम नगरिया मनमोहन की प्रेम पहचाने, मैं राधे राधे गाऊं, मैं श्यामा श्यामा गाऊं, मैं राधे राधे गाऊं, मैं श्यामा श्यामा गाऊं. महाराज ठिकाणी आलेले आहेत. खरं म्हणजे संत महात्मे असे येत नसतात. असं म्हटलेलं आहे, कितना जगत में पाप है अंदाज से बाहर चला, लेकिन संतों का यही पुण्य है आज तक जग ना हला. संत महात्मे गावाला आल्यानंतर आपली भूमी पवित्र होत असते. 22 जानेवारीला पाठीमागे काय झालं? 22 जानेवारी काय झालं? 22 जानेवारीला हां कुणाची? रामाची स्थापना. कुणाची? राम. बसलेल्या सांगू द्या, बसलेल्या लोकांना आपल्याला माहिती आहे, यांना सांगू द्या, सांगा ना. चार्जिंग कमीच आहे अजूनही, हो द्या, दुसरंच वर्ष होईल हळूहळू. 22 तारखेला. आणि खरं म्हणजे राम हा कुणा एकट्याचा देव नाही, म्हणून सर्वांनी आपण आपल्या घामाच्या पैशातून ते मंदिर उभं राहिलेलं आहे. सर्वांनी भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. मी मागच्या वर्षी सांगून गेलो, भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण आणि भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याच्या चरित्राचं आचरण आपण करायचं असतं. संसार सुखाचा करायचा असेल
रामकथा हे रामायण भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये उतरवणं गरजेचं आहे सर्वांनी. हम कथा सुनाते राम सकल गुणगान की, हम कथा सुनाते राम सकल गुणगान की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. भरत खंडे जम्बू द्वीपे आर्यावर्ते, भारत वशे कनगरी है, विख्यात अयोध्या नाम की. ओ यही जन्म भूमि है परम पूज्य श्री राम की. हम कथा सुनाते राम सकल गुणगान की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. जय श्री राम, जय श्री राम. हे महिला मंडळ म्हणतंय, पाठीमागचे पुरुष मंडळ एकाने फक्त एक हातवर केला, बाकीच्याने काहीच नाही. हे बघा, ज्यांना ज्यांना बोलता येत असेल त्यांनी सर्वांनी जय श्रीराम माझ्या पाठीमागे म्हणायचं. आणि जर नाही म्हटलं आणि काही कमी जास्त झालं तर माझ्याकडे यायचं. हसू नका. नाही म्हटल्यावर काय होईल बघा. मोठ्या प्रेमाने जय श्रीराम. असं जय श्रीराम. बस 90% आवाज आलेला आहे, फक्त 10% बाकी आहे. एकदा मोठ्या प्रेमाने जय श्रीराम. धन्यवाद. 95% फक्त 5% राहिला. जय श्रीराम. बस 99% झाला. आता 1% एकदम मोठ्या प्रेमाने जय श्रीराम. पुन्हा रिवर्स आलं 90 वर आता. नाही मोठ्या धन्यवाद. झालेली कीर्तनरूपी सेवा स्वानंद सुखनिवासी गुरु जोग महाराज यांच्या चरणी अर्पण करून, ज्यांच्या संस्थेमध्ये आमचं अर्ध आयुष्य व्यतीत झालेलं आहे, खऱ्या अर्थाने या महान संतांच्या चरणी ही सेवा समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. आदरणीय स्वामीजी काही बोलतील? हां, स्वामीजी बोलतील. सर्वांनी शांततेत बसा.